मंडळी, पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या आजच्या मासिक सभेमध्ये मी मृदुला कर्णी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या वक्त्या आहेत पुण्यातील ज्येष्ठ व्यावसायिक समाजसेविका आणि समुपदेशक अनुराधाताई करकरे. अनुराधाताई, तुमचं पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. थँक्यू. आजच्या आजच्या सभेसाठी अनुराधाताईंनीच विषय दिलाय आणि तो आगळा वेगळा विषय आहे. त्याचं नाव आहे स्पिरिच्युअल वेलबिंग, म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य. आपण कदाचित कुणीही इतक्या गांभीर्याने या विषयाचा विचार केला नसेल, असा सुंदर विषय अनुराधाताईंकडून आला आणि तो आम्ही लगेच केला. मी अनुराधाताईंचा परिचय करून देण्यापूर्वी एक दोन वाक्यात अनुराधाताईंना आमच्या मित्रमंडळाबद्दल सांगते. खरं तर आमचं मित्रमंडळ अनुराधाताईंना नवीन नाहीये. यापूर्वी जवळजवळ 2 वेळा अनुराधाताई आमच्या मित्रमंडळामध्ये रिसोर्स पर्सन म्हणून येऊन गेल्या आहेत. आणि शिवाय शोभनाताई असो, आशाताई असो, श्यामलाताई असो, यांचा त्यांचा व्यक्तिगत परिचय आहे. पण अनुराधाताई करोना काळात जेव्हा आम्ही ऑनलाईन आलो, म्हणजे फिजिकल सभांच्या वरून ऑनलाईनचा हा जो शिफ्ट होता, तो आमच्या बाबतीत इतका सुंदर झाला आणि ऑनलाईन सभा आमच्या कमालीच्या यशस्वी व्हायला लागल्या. इतकं की मासिक सभे व्यतिरिक्त एका महिन्यामध्ये आम्ही आमच्यापैकीच वक्त्यांच्या भेटू आनंदे शीर्षकाखाली 1-2 मनोगत ठेवू लागलो. ते सुद्धा लोकांना आवडलं आणि यातून एक पारिवारिक भावना इतकी सुंदर विकसित झाली आणि त्याचा एक सुंदर आविष्कार कालच्या रविवारी झाला. औरंगाबादहून रमेशजी तिळवे पुण्यात येणार होते, जे आमचे ऍक्टिव्ह सभासद आहेत ह्या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या. आणि त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की काही जेवढे जमतील तेवढ्या लोकांनी आणि आपण एक छोटं भेट घेऊ. बघता नुसतं शोभनाताईंनी या ग्रुपवर टाकलं आणि बघता बघता जवळजवळ 50 लोकांनी येऊ असं सांगितलं आणि उत्स्फूर्तपणे त्या दिवशी तो स्नेह मेळावा झाला. यातले काही लोक नवीन सभासद होते, तर काही जुने होते. पण 2.5 वर्ष प्रत्यक्ष फेस टू फेस न भेटल्यामुळे भेटीची ओढ प्रत्येकाला लागली होती. ती ओढ लागण्याचं कारण होतं आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरचं सगळं एकूण जे काही अभिसरण होतं ते. एवढं सांगते मी. आणि आता आपण क्षेत्रांचा अनुभव असलेल्या अनुराधाताई आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. विविध क्षेत्र म्हणायचं असं कारण की ज्यांची नावं सुद्धा कदाचित आपण घेणार नाही किंवा नाव ऐकल्यावर कदाचित खूप लांब जाऊ, अशा क्षेत्रात अनुराधाताईंचं काम आहे आणि ते 1-2 वर्ष नाही तर तब्बल 12-13 वर्ष किंवा कदाचित त्याहूनही जास्त. मी मुद्दाम त्या क्षेत्रांचं नाव घेते. एक आहे व्यसनमुक्ती, दुसरं आहे कमर्शियल सेक्स वर्कर्स, त्यांची मुलं आणि त्यांच्यामधलं HIV. अजून एक आहे की समुपदेशन, तिथे त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. विवाहपूर्व आहे, विवाहोत्तर आहे आणि अजून एक आहे ते म्हणजे ज्येष्ठ आणि वृद्धांच्या समस्या. या क्षेत्रामध्ये त्या विविध प्रकारचं काम करतात ते आपण पुढे बघू. त्या अगोदर त्यांचं फॉर्मल एज्युकेशन काय आहे हे सांगते. त्यातही विविधता आहे. अनुराधाताईंनी पुणे विद्यापीठातून BSc आणि मास्टर्स ऑफ सोशल वर्कर या पदव्या घेतल्या आहेत. त्यानंतर UGC ची नेट परीक्षा त्या उत्तीर्ण आहेत. एवढं केल्यावर सहज प्राध्यापिका म्हणून अनुराधाताई कुठेही जाऊ शकल्या असत्या. पण त्या पुढे जाऊन त्यांनी समाजसेवेचं व्रत घेतलं. त्यासाठी त्यांनी पुणे विद्यापीठाचा डिप्लोमा इन विमेन स्टडीज केला. त्यानंतर मानसोपचारामध्ये आधुनिक जे तंत्र आलंय REBT यातला त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या बुद्धिझम विषयक एक डिप्लोमा सुद्धा अनुराधाताईंनी केला. गेली 30 वर्ष
मी आता सांगितलेली ही जी क्षेत्र आहेत यामध्ये अनुराधाताई कार्यरत आहेत. एक त्यांनी स्वतः एका सेंटरची स्थापना केली आहे. सेंटर ऑफ ॲक्शन रिसर्च अँड एज्युकेशन. याचं अद्याक्षरं घेतली तर नाव होतं केअर. आणि या केअर सेंटर तर्फे अनुराधाताई एक नाविन्यपूर्व उपक्रम चालवतात. तो म्हणजे ज्येष्ठांसाठीचं डे केअर आणि त्याला नावही सुंदर दिलंय, रेनबो, इंद्रधनु. हे ज्येष्ठांसाठीचं डे केअर सेंटर चालूच आहे. हे एक प्रकारे एक सुवर्ण मध्य काढायचा प्रयत्न आहे, की ना तर वृद्धाश्रम, ना तर घरात खूप त्याचा वृद्धांचा आणि ज्येष्ठांच्या समस्यांचा प्रॉब्लेम. त्यानंतर असं लक्षात आलं, की अनुराधाताई डिमेन्शियासाठी काम करायला लागल्या. डिमेन्शियासाठी काम करताना मेंदूचं स्वास्थ्य टिकवायचं तर मेंदूला व्यायाम देणारं उपक्रम करायला पाहिजे. आणि हे काम करण्यासाठी माइंड जिमचा जन्म झाला. म्हणजे अनुराधाताईंचं अजून एक काम जे आहे ते माइंड जिम अनेकांनी ऐकलंय शब्द. कोरोनामध्ये गेली 2.5 वर्ष माइंड जिम ऑनलाईनच चालू आहे आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय. या व्यतिरिक्त अनुराधाताई अध्यापनाचं पण काम करतात. कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये, त्यानंतर इतर संस्थांच्या मध्ये पण त्यांनी अध्यापनाचं काम केलंय. आरी-बेटी, भावनिक बुद्धिमत्ता, तयारी सेकंड इनिंगची अशा विविध विषयावर त्या अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतात. अनेक शाळा महाविद्यालयांच्या मधून त्या रिसोर्स पर्सन किंवा व्याख्यानं म्हणून देतात किंवा कार्यशाळा घेतात. टीव्हीवर उदाहरणार्थ टीव्हीवर जसं संवाद सखी वगैरे सारखे कार्यक्रम असतात. या कार्यक्रमांच्या मध्ये त्या तज्ञ साधन व्यक्ती म्हणून जातात. किंवा त्यांचं रेनबो डे केअर सेंटर असेल ज्याची झी वाहिनीने व्हिडिओ क्लिपही केली होती. अनुराधाताईंनी अनेक मासिकातून, साप्ताहिकातून आणि पुरवण्यातून लेखनही केलंय त्यांच्या या सामाजिक कामाबद्दल. म्हणजे एकूण अनुराधाताईंचं सगळा बघितलं तर समाजाचा एक फार मोठा क्रॉस सेक्शन त्यांनी जवळून बघितलाय. एवढं सगळं काम केल्यावर समाजाची नोंद घेणार नाही तर कसं? अनेक सन्मान त्यांना चालून आले किंवा त्यांच्यावर हे सन्मान त्यांना प्राप्त झाले. त्यातल्या काहींचा मी उल्लेख करते. नृपो या संस्थेचा न्यायमूर्ती अभ्यंकर पुरस्कार त्यांना मिळालाय. रोटरी क्लब पुणे वेस्ट एंड तर्फे त्यांचा सन्मान झालाय. मानपत्रही त्यांना देण्यात. रोटरी क्लब पुणे प्राईड तर्फे समाज सेवाव्रती गुणवत्ता पुरस्कार मिळाला. आणि एक महत्वाचं नोंद घ्यायची म्हणजे रोटरी इंटरनॅशनल पीस फेलोशिप हा एक सन्मान त्यांना मिळाला. कदाचित अनुराधाताई तुम्ही रोटरी इंटरनॅशनल पीस फेलोशिप बद्दल तुमच्या मनोगतामध्ये काही सांगू शकला तर आनंद होईल. अशा अनेक सन्मान आणि पुरस्कार अनुराधाताईंना मिळाले. पण मला 2-3 वेळा अनुराधाताईंना भेटायचा योग आला होता. नर्मदा हॉलमध्ये त्यांचं 2.5 वर्षापूर्वी भाषण झालं होतं त्यावेळी आणि एका वृद्धत्व संस्थेच्या अनौपचारिक बैठकीच्या वेळी. या सगळ्या विविध एक्सपोजरचा किंवा विविध क्षेत्रात काम केलेल्या बाबींचा त्यांनी एक स्वतःमध्ये सुंदर मेळ घातलाय. आणि याचं कारण असं, की त्यांच्या अंतरंगात असलेली तळमळ आणि आस्था. ही तळमळ आणि आस्थाच त्यांना समाजातल्या शोषित, वंचित आणि अ, दुर्लक्षित आणि अ, काही बाधित म्हणूया अशा घटकांसाठी काम करायला प्रवृत्त करतीये. या सगळ्यासाठी कदाचित एक अधिष्ठान लागत असेल आणि ते म्हणजे स्पिरिच्युअलिटीचं. आज म्हणूनच अनुराधा ते आपल्यासाठी बोलणार आहेत. स्पिरिच्युअल वेलबिंग अर्थात आध्यात्मिक स्वास्थ्य. तर आपण सगळे ऐकूयात अनुराधा ताईंचा ह्या वेगळ्या विषयावरचं मनोगत आणि त्यानंतर आपण त्यांच्या बरोबर मनातले काही प्रश्न असतील तर त्याबद्दलही बोलूया. मी अनुराधा ताईंना विनंती करते पार्किन्सन्स सपोर्ट ग्रुप तर्फे की आपण आपल्या मनोगताला सुरुवात करावी.
धन्यवाद मृदुलाताई. एवढी छान ओळख करून दिली, की मी भारावून गेली आहे आता. थँक सो मच आणि पार्किन्सन्स सपोर्ट ग्रुपचे मनापासून धन्यवाद, की त्यांनी आज मला इथे बोलायला बोलवलं. अ, खूप आगळा-वेगळा विषय बोलतीये. अ, थोडासा म्हणजे अवघड विषय आहे, पण सोप्या भाषेत मांडायचा आपण प्रयत्न करूया. पण आणि डे टू डे आयुष्यामध्ये तो आपल्याला कसा उपयोगी पडतो, हे पण बघायचा प्रयत्न करूया. आता मृदुलाताई म्हणल्या, की मी रोटरी पीस फेलो आहे. तर पीस फेलोशिप हाच एक जो भाग होता, तो खूप स्पिरिच्युअलिटी रिलेटेडच होता. आणि मी त्याच्यासाठी बँकॉकला गेलेले असताना 3 महिने आम्ही पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन नावाच्या याच्यावरती अभ्यास केला आणि त्याच्यानंतर ती एक पीस फेलो म्हणून ती एक छोटी सर्टिफिकेट आम्हाला मिळालं त्याचं. तर तिथनं खरं डोक्यात असं सुरुवात झाली, की स्पिरिच्युअलिटीचा कॉम्पोनंट असल्याशिवाय कुठलंही समाजकार्य करणं हे खूप अवघड आहे. नुसतंच टेक्निक माहिती आहे, नुसतंच मानसशास्त्र माहिती आहे, त्याच्याबरोबर डील कसं करायचं हे माहिती आहे. पण कुठेतरी तो स्पिरिच्युअल अँगल, स्पिरिच्युअल कॉम्पोनंट असण्याची गरज प्रत्येक समाजकार्यात भासू लागली आणि त्याच्या आधी ती मला भासू लागली एक व्यक्ती म्हणून, की अरे फार तोटकं वाटतंय. अरे फार अर्धवट वाटतंय, की हे नाही आपण पोहचू शकत आहोत. आपण कनेक्ट नाही होऊ शकत आहोत. अशा अनेक प्रश्न पडायला लागले, की आपण करतोय काम, पण त्याच्यामध्ये ती कनेक्टिव्हिटी नाहीये. आपण काम करतोय, पण कुठेतरी काहीतरी राहतंय. असा तो एक विचार आला आणि मध्यंतरीच्या काळात सायकोथेरपी अँड स्पिरिच्युअलिटी नावाचं एक पुस्तक वाचनात आलं. आणि तेव्हा ती सायकोथेरपी स्पिरिच्युअली कशी घ्यायची अ, हे थोडंसंच कळलंय मला. फार कळलंय असं मला म्हणणं नाहीये आणि माझा तो दावा पण नाहीये. पण छोटंसं कळलं आणि जे मला वाटत होतं, की काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मिसिंग आहे. तो एक धागा कुठेतरी मिळाल्याचा आनंद त्यावेळी झाला आणि मग असं वाटलं, की आपण जसं संपूर्ण हेल्थ वरती काम करतो किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जशी हेल्थची डेफिनिशन केली, की इट्स अ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. तसंच त्याचा पुढचा एक छोटासा कॉम्पोनंट आहे, तो म्हणजे स्पिरिच्युअल वेलबिंग ऑल्सो. हे अ, आपल्या लक्षात यायला लागतं आणि मग ती पूर्णतः ज्याला आपण संपूर्णपणे तो भाग, ती सायकोथेरपी ते काम बघू शकतो, असं मला वाटलं. फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंग जरुरी आहेच आहे. त्याच्याबद्दल काहीच नवल नाहीये किंवा असायलाच पाहिजे. पण आपल्याला स्वतःविषयी काहीतरी माहिती व्हावी, स्वतःविषयी जाणून घ्यावं. स्वतः आपण कोण आहोत? आपण काय करायला इथे आलो आहोत? आपला इथे येण्याचा म्हणजे या पृथ्वीतलावर येण्याचा आपला उद्देश काय आहे? याची एक नॅचरल उर्मी आपल्या सगळ्यांच्या मनात असते बघा, की काही काम केलं की आपण अजून काहीतरी नवीन करता येईल का? अजून काहीतरी पुढे जाता येईल का? या सगळ्या याची एक नॅचरली ज्याला इनेट टेंडन्सी आपण म्हणूया, अशी प्रत्येकामध्ये असते. मॅस्लॉ नावाचा जो शास्त्रज्ञ होता किंवा कार्ल रॉजर्स नावाचे जे सायकोथेरपिस्ट होते, त्या दोघांनीही असं म्हटलेलं आहे, की आपल्यामध्ये ती एक इनेट टेंडन्सी आहे स्वतःचा शोध घेण्याची आणि ती आपल्याला स्वस्थ नाही बसू देत आणि मग आपल्याला नेमकं कळत नाही, की आपल्याला काय हवंय आणि हा स्वतःचा शोध घेणं हेच खरं तर आपल्याला हवंय की काय? असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं आणि जेव्हा ती एक शांतता, प्रसन्नता यायला लागते, तेव्हा आपल्याला असं वाटतं नाही आपल्याला हेच हवं होतं. पण बहुतेक वेळेला हा जो अनअवेअरनेस असतो किंवा अजाणतेपण असतं किंवा अबोधपण असतं, तिथे आपल्याला याची जाणीव फार कमी होते. त्यामुळे आपल्याला नुसतंच "अरे काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मिसिंग आहे" असं म्हणत राहतो. पण ॲक्चुअली ते करणं आपल्याला जमत नाही. आपल्या सर्व साधू संतांनी पण असं म्हणलंय बघा, की "हे भगवंता तुझ्या भेटीची मला ओढ लागली आहे." हां, म्हणजे हा नेमका भगवंत कोण आहे? कोणाच्या भेटीची नेमकी ओढ त्यांना लागली आहे? हां, तर हे जे काही आहे तो माझ्यातलाच एक अंश आहे आणि तो मीच आहे आणि माझ्यातलाच मी मला ओळखायचा आहे आणि तो कशा पद्धतीने आपण ओळखू शकतो, की जेणेकरून माझ्या मनाच्या पलीकडे जाऊन जी काही माझं चैतन्य आहे,
त्याच्या अनुषंगाने मला राहता येतं का? किंवा ते कसं राहायचं? हे मी थोडक्यात आणि अत्यंत सोपं करून सांगण्याचा प्रयत्न आज करेन, असं मला वाटतंय. मॅस्लॉनी आपल्याला 3 प्रकारच्या गरजांची हायरार्की सांगितली. हां, त्यातल्या बेसिक गरजा ज्या होत्या, त्या शारीरिक गरजा होत्या. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी, सिक्युरिटी ह्या गरजा होत्या. त्या अत्यंत बेसलाईनला होत्या. दुसऱ्या गरजा त्यांनी सांगितल्या त्या म्हणजे त्यांनी सांगितलं, की काही मानसिक गरजा आहेत. त्याच्यामध्ये नातेसंबंध, इंटिमसी, अतिशय घनिष्ठ संबंध किंवा काहीतरी मिळवणं, अचीव्ह करणं, स्थिरता आणणं, वयाच्या येणाऱ्या टप्प्यानुसार वेगवेगळ्या भूमिका घेणं, ही मानसिक गरज त्यांनी सांगितली. आणि तिसरी जी सांगितली गरज ती म्हणजे सेल्फ ॲक्च्युअलायझेशनची गरज होती. ती म्हणजे स्वज्ञान, आत्मभान, आत्मज्ञान, सृजनशीलता, आपल्यामधली ताकद पूर्णपणे वापरणं, पोटेन्शियल पूर्णपणे वापरणं, ही ती तिसरी गरज म्हणून तो एक पिरॅमिड त्यांनी आपल्याला दिला. काय झालं बघा, की या पिरॅमिडकडे तो म्हणतो किंवा कार्ल रॉजर्स पण असंच म्हणतात, की ही जी इनेट टेंडन्सी आपली आहे, की बेसिक गरजा भागल्या, पुढच्या मानसिक गरजा भागल्या, की ती सेल्फ ॲक्च्युअलायझेशनची गरज ही मूलभूत असल्यामुळे आपण असेच्या असे खरं तर वरती जायला पाहिजे. हां, म्हणजे एक संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी असं जायला पाहिजे असं त्याचं मॅस्लॉचं म्हणणं आहे. पण दुर्दैवाने काय होतं, पहिल्या 2 गरजा भागवता आपण इतकी दमछाक होते आपली, की आपल्याला आपल्याविषयीचं ज्ञान काही आहे का? किंवा आपल्याविषयीचा विचार काही वेगळा होऊ शकतो का? हे आपल्याला कळायला खूप उशीर होतो. म्हणून कदाचित म्हणलं जात असेल, की अध्यात्म ही रिटायरमेंट नंतर करायची गोष्ट आहे. असं कदाचित त्यावेळी म्हटलं असेल. कारण आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या फायनान्शियल मॅनेजमेंट्स, आपल्या घरातल्या अडचणी, मुलाबाळांच्या सगळ्या अडचणी, ह्या सगळ्या संपेपर्यंत आपली केव्हा ज्येष्ठत्व येतं आपल्याला ते कळत नाही. आणि मग खरं तर ती अध्यात्माची सुरुवात होते, की काय? असं आपल्याला वाटतं. पण तसं ॲक्चुअली वस्तुस्थिती तशी नाही. आपण ती कुठल्याही वयामध्ये ती चालू करू शकतो, असं आपण म्हणू शकतो. आपल्याला आपल्यापासून अध्यात्म काही वेगळं नाहीये. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आधी आत्म. म्हणजे आत्म म्हणजे मी. सर्वात प्रथम स्वतःकडे बघा. म्हणजे स्वतःची ओळख करून घ्या. स्वतःला ओळखा. स्वतःला जाणीवेच्या पातळीवर आणा. हे म्हणजे अध्यात्म. आणि ते संसारात राहून किंवा आपलं काम करत असताना, आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज करत असताना ते आपण करू शकतो आणि तोच जर का पाया धरून आपण आपल्या सगळा दैनंदिन व्यवहार केला, तर तो जास्त आनंददायी, जास्त अर्थपूर्ण आणि जास्त मनाला भावणारा असू शकतो. हे जसं आपण प्रॅक्टिस करत जातो, तसं ते लक्षात येतं. याचा आता हे अध्यात्मामध्ये कशा-कशाचा साधारणतः समावेश येऊ शकेल, तर त्या काही एक 3-4 गोष्टी मी तुम्हाला सांगते. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे, ती म्हणजे स्वतःविषयीची जाणीव, सेल्फ अवेअरनेस आपण असं म्हणतो तेव्हा. बहुतेक वेळेला आपला सगळा जो व्यवहार असतो, तो बरेचदा आपण आपल्या सबकॉन्शियस लेव्हलवरनंच करत असतो. सबकॉन्शियस लेव्हलवरती एक डेटा असतो आपला. ती जी आपली बिलीफ सिस्टम असते आणि ती बिलीफ सिस्टम इतकी स्ट्राँग असते, की आपण सबकॉन्शियसवरनं व्यवहाराला उत्तरं देत असतो. आणि कॉन्शियस पातळीवर येण्याचा प्रयत्न आपण सहसा कधी करत नाही किंवा सबकॉन्शियस लेव्हलवरचे जी बिलीफ्स आपले आहेत, जी बिलीफ सिस्टम आहे, जे आपल्या धारणा आहेत, त्या कधी तपासून पण आपण पाहत नाही. पण मग नेहमी काय होतं, की आपण सबकॉन्शियस वरून ऑपरेट होत असल्यामुळे आपल्यातला जो कॉन्शियस पार्ट आहे, तो आपला बरेचदा मिसिंग होतो. कारण तातडीने काहीतरी उत्तरं देण्याची, तातडीने काहीतरी करण्याची जी गोष्ट असते, ती त्या सबकॉन्शियसमधनं होत राहते. आपल्याला जाणीवेच्या पातळीवर स्वतःला आणायचंय, याचा अर्थ म्हणजे स्वतःमध्ये आत खोल डोकावून पाहायचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यांना लगेच जमेल असं अजिबात नाही. ते लगेच जमायला पाहिजे असंही नाही. पण आपल्या
जेव्हा जेव्हा आपण व्यवहार करतो, जेव्हा जेव्हा घटनांमधनं जातो, जेव्हा जेव्हा अप्रिय घटनांमधनं जातो किंवा अनवॉन्टेड गोष्टी, भावनिक अवस्था काय आहे? आपली चिडचिडेपण काय होतंय? आपण काय निर्णय घेतोय? आपण हे निर्णय घेताना जास्त जागरूकपणे घेतोय का आपल्याला कोणीतरी सांगितलंय म्हणून घेतोय? माझा मूळतः स्वभाव कसा आहे? मला माझ्यामधली ताकद काय आहे? माझ्यामधल्या कमजोऱ्या कुठल्या-कुठल्या आहेत? कुठल्या-कुठल्या अपॉर्च्युनिटीज मला घ्याव्याशा वाटतात? अपॉर्च्युनिटीज घेताना मी ओपन असते का मी बंद असते? मला कशा-कशाची नेमकी भीती वाटते? ही सगळी जी आपल्याविषयीची जाणीव जी आहे, त्याला आपण साधारणतः सेल्फ अवेअरनेस असं म्हणूया, की नेमकी मी कोण आहे? मी कशी दिसते? मी कशी आहे? हे एकदा आपण समजावून घेतलं, तर मग बाकी सगळं पुढच्या गोष्टी बऱ्यापैकी सोप्या होऊन जातात. माझ्या धारणा म्हणजे मी नाहीये किंवा माझे विचार, वर्तन, भावना म्हणजे मी नाहीये. आणि माझे कारण माझे विचार सारखे बदलतात, माझ्या भावना त्यानुसार बदलत राहतात. मी माणसं येतील तशी नाही समोर येतील त्या-त्याप्रमाणे वर्तन करत असते. म्हणजे मला जे सुकर वाटतं, मला जे जे समोरच्या माणसाला कदाचित आवडतं किंवा त्यांना जे पटेल किंवा त्यांच्याकडनं मला जो प्रतिसाद येणं अपेक्षित आहे, तो प्रतिसाद येईल, अशा पद्धतीने मी वर्तन करत असते खरं तर. म्हणजे ठोस असं माझं काही नाहीये. हे मला जेव्हा कळतं, तेव्हा माझ्या लक्षात येतं, की अरे मी वेगळी आहे बरं का काहीतरी. म्हणजे असं आमचे एक सर म्हणायचे, ते म्हणायचे, "आय एम मोर दॅन एनिथिंग." नाही, मी म्हणजे घटना नाही, मी म्हणजे आई नाही, मी म्हणजे काउन्सिलर नाही, मी म्हणजे बायको नाही, आय एम मोर दॅन दॅट. हां. आणि मग जेव्हा आपण असा विचार करायला लागतो, की अरे मी म्हणजे मी केलेल्या भूमिका नाहीये. तर मी काहीतरी वेगळी आहे, मी अजून काहीतरी आहे आणि त्याचा शोध घेणं आणि ते जाणीवेच्या पातळीवर बघणं, अरे आज मी काहीतरी वेगळंच केलं की. अरे माझ्या हे लक्षातच आलं नाही. हे होऊन गेलं की. असं जेव्हा आपल्याला होतं, तेव्हा तो एक युरेका नावाची गोष्ट आपल्या लक्षात येते. तर सगळ्यात पहिली गोष्ट अध्यात्माच्या याच्यामध्ये समावेशामध्ये आहे ती म्हणजे, की स्वतःची जाणीव आपल्याला करून देणे सारखी. जाणीवेच्या पातळीवर सातत्याने राहणे. आता सजगता ज्याला म्हणूया, माइंडफुलनेस ज्याला म्हणूया आणि आपल्याला विपश्यनेच्या द्वारे पण हेच सांगितलं जातं बघा, की आपल्या इंद्रियांकडे बघा, आपल्या बॉडीकडे बघा. तो बॉडीमधला एखाद्या पार्टवर कॉन्सन्ट्रेशननी बघा. जो भाग दुखतोय, तिथे जरा कॉन्सन्ट्रेट करा. आपली बॉडी आपला अवेअरनेस जास्त चांगल्या पद्धतीने आणू शकते, याच्यावरती विश्वास ठेवा. पाचही इंद्रिय काय-काय करतायत याचा एक विचार करा. म्हणजे साधी भाजी निवडताना सुद्धा किंवा भाजी चिरताना सुद्धा मी जे कापतीये त्याच्या फोडी एकसारख्या येतायत का? त्याची लांबी-रुंदी कशी आहे? त्याचा स्पर्श कसा आहे? त्याला काही वास येतोय का? ह्या सगळ्या गोष्टी माइंडफुली बघणं, याला आपण सजगता म्हणूया, ही जाणीव म्हणूया आणि ती जाणीव बाहेरची तशी माझी मला पण अशा दोन्ही प्रकारे ती जाणीव आपण घेऊ शकतो. तर पहिला मुद्दा जो आहे तो आपला सेल्फ अवेअरनेसचा आहे. दुसरा मुद्दा आध्यात्मिकतेमध्ये आपण म्हणू शकू, की पलीकडे जाणे. म्हणजे आपण घटनेमध्ये फार अडकणारी माणसं आहोत बघा, की अ, खूप काळापूर्वी अशा घटना घडून गेलेल्या असतात आणि आपल्या डोक्यात तो जो सायकॉलॉजिकल टाईम असतो ना, ज्याला मानसिक टाईम, तो आपल्या डोक्यात फिक्स बसलेला असतो आणि कधी-कधी तर आपण त्या टाईममध्ये अडकून पण जातो. हां, म्हणजे 20 वर्षापूर्वी कोणीतरी केलेला अपमान, हां, 25 वर्षापूर्वी आपल्या सासूबाईंनी काहीतरी आपल्याशी केलेलं भांडण किंवा कोणीतरी केलेली आपली फसवणूक, कोणीतरी केलेला आपल्याला म्हणजे आपल्याविषयीची प्रतारणा किंवा आपल्याला समजावून न घेतलेल्याच्या अनेक उदाहरणं, हे खूप आपल्याला आठवतं कारण आपण घटनांमध्ये अडकणारी माणसं आहोत. म्हणजे मला तर मी कधी-कधी तर असं म्हणते, की बटन दाबलं की कसा दिवा लागतो की नाही पटकन, तसा काहीतरी एखादी ट्रिगर झाला, की आपल्याला तो सगळा चित्रपट आपल्या डोळ्यासमोरून जातो. म्हणजे किती वर्ष झाली, एक बाई आमच्याकडे आल्या होत्या. त्या मला सांगत होत्या साधारण 35शी-40शीच्या असतील. तर त्या मला सांगत होत्या, की मी तुम्हाला सांगते म्हणल्या, की 10 वर्षापूर्वी जेव्हा संध्याकाळची वेळ होती, मी तुम्हाला सांगते, संध्याकाळची वेळ होती, दिवे लागण्याची वेळ होती. मला अगदी पूर्ण आठवतंय. साधारण 7 वगैरे वाजले असतील
आणि अचानक माझ्या सासूबाई माझ्या अंगावर ओरडायला लागल्या. मला इतकं कौतुक वाटलं त्या बाईंचं. मी म्हणलं 10 वर्षापूर्वी अमुक एक महिना, अमुक एक तारीख, अमुक एक वेळ असं सगळं इतकं आपल्या स्मृतीमध्ये असं पूर्णपणे साठवलेलं आणि अशा अनेक घटनांची मालिका म्हणजे माझा पासचं बॅगेज केवढं आणि त्याचं ओझं नाही होईल तर काय होईल? कारण एवढं मोठं बॅगेज घेऊन आपण हिंडतोय, तर त्याचं ओझं तर होणारच आहे. तर ते ओझं घेऊन त्या बिचाऱ्या वाहत, वाहत दुःखी पडायच्या सारख्या आणि त्यांना समजायचं नाही, की यातनं मी बाहेर कशी पडू? घटना संपली की विषय संपला. हे जर का मी सांगितलं तर लोकं म्हणतात, "काही काय बोलताय? घटनेने केवढे स्कार्स येतात आमच्यावरती. आम्ही किती त्यातनं घायाळ होतो. आम्हाला कसा त्रास होतो आणि तुम्ही म्हणताय घटना संपली, त्याचा निचरा करून टाका, सगळं संपतं." तर हे कसं शक्य आहे? मग एकदा असं लक्षात येतं, की त्या सायकॉलॉजिकल टाईमच्याही पलीकडे जाऊन आपण ते बघू शकतो का? की हो ती घटना होती आणि घटनांची मालिका म्हणजे आपण नाही ना. आपण त्याच्या पलीकडे आहोत. आपण त्रयस्थपणे ती घटना बघू शकतोय का? आपण थर्ड पार्टी ती घटना बघू शकू का? तर हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की घटना येतात आणि जातात. जे कृष्णमूर्ती कायम असं म्हणायचे, की तुम्हाला जर का नदी पाहायची असेल, तर तुम्हाला नदीच्या काठावर बसावं लागेल. हां, तुम्हाला नदी पाहायची म्हणून तुम्ही नदीमध्ये उडी नाही ना मारू शकत. तसंच आपल्या घटनांचं आहे. आपल्या आयुष्याचा पट जर का बघायचा असेल आपल्याला, तर आपल्याला आयुष्यातून बाहेर पडावं लागेल. तर आपल्याला तो पट जाताना दिसेल ना. मग त्याच्यात माझी पण कॉन्ट्रिब्युशन दिसेल. मग त्याच्यामध्ये मी काय-काय केलंय हे पण दिसेल. मग माझ्या लक्षात येईल, की आपणही काहीतरी गडबड गोंधळ केलेलेच आहे. म्हणजे कायम जो हा आव असतो की नाही माझा, की मी कायम बरोबर आहे आणि इतर जणांनी कसं माझ्यावर अन्याय केलाय, त्याच्यापेक्षा जर का मी थोडी बाहेर आले, तर मला लक्षात येतं, "अरे, मी उगीच असं बोलले. अरे, मी उगीच दुखावलं. अरे, मी हे वाक्य उगीच सांगितलं. अरे, मी त्यावेळी मदत करायला पाहिजे होती. अरे, त्यावेळी मी या मुलाला असं नको होतं बोलायला." अनेक गोष्टी आपल्या पण कॉन्ट्रिब्युशनच्या लक्षात येतात आणि मग असं लक्षात येतं, जे म्हणून मी दुसऱ्यांसाठी बोलतीये, ते सगळं मी केलेलं आहे. आणि हे जेव्हा लक्षात येतं, ती जाणीवेची अत्यंत उच्च पातळी आहे असं मला मत आहे, की अरे, ही रागावली आहे का? मी पण रागावली आहे. अरे, हिला अपराधी पण वाटतंय का? मला पण वाटतंय. अरे, हिला जेलसी होतीये, मला पण होते. कदाचित मी ती व्यक्त करत नाहीये म्हणून होत नाही असं नाही ना. मला द्वेष वाटतो का? तर वाटतो. मला अगदी सारखं असं वाटतं, की अरे, काय मस्त कपल आहे बाबा. संध्याकाळी 6 वाजता नवरा घरी येतो आणि मस्त फिरायला जातात, भाजी एकत्र आणायला जातात आणि माझा नवरा 10 वाजल्याशिवाय घरी येत नाही. म्हणजे साध्या गोष्टीमध्ये सुद्धा जेलसी आहे ते आणि ती मलाही येते. हे जेव्हा मला कळायला लागतं, तेव्हा घटनांच्या पलीकडे जाऊन मी विचार करते. त्या सायकॉलॉजिकलच्या टाईममधनं मी माझी स्वतःची सुटका करून घेते. आणि त्या मानसिक वेळेच्या बंधनात मी मला अडकवून घेत नाही. म्हणजे एक आमची आर-ई-बी-टी म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी नावाची जी सायकोथेरपी आहे ना, ती एक खूप सुंदर प्रश्न तुम्हाला विचारायला भाग पाडते. हां, एखादी घटना आपल्या आणि तुम्ही सगळी लोकं खरं ग्रेट आहात. म्हणजे मला मला का बोलावलं इथे बोलायला हेच मला कळत नाहीये. कारण तुम्ही ज्या ह्याच्यातनं जाताय आणि जे काही तुम्ही पेशंटली त्या पार्किन्सन्सच्या रुग्णाचं जे करताय किंवा त्यांना आधार देताय किंवा ते रुग्ण स्वतःची स्वतः मदत करून घेताय, ते खरं भयंकर कौतुकास्पद असं आहे. पण मला आर-ई-बी-टीचा एक हे असा कायम वाटतो, की सत्य जेव्हा तुम्ही स्वीकारता, फॅक्ट जेव्हा तुम्ही स्वीकारता, तेव्हा हे का झालं? हे कसं झालं? हे कोणामुळे झालं? याच्यापेक्षा हे झालंय, आता मी काय करू? हा प्रश्न आपल्याला पडतो आणि तो प्रश्न पडणं म्हणजेच घटनांच्या बाहेर पडणं आहे, की "हो बाबा हे झालंय. माझ्या आयुष्यात हे झालेलं आहे. आता मी काय करू?" हे जास्त महत्त्वाचं वाटतं मला आणि म्हणजेच त्याला आपण म्हणतो पलीकडे जाणं. पलीकडे जाता येत नाही याचं मुख्य कारण म्हणजे आपला अतिशय भला मोठा असा इगो आहे ना, तो फार मध्ये-मध्ये येतो आणि मग मी म्हणतो, की हिने असं कसं काय केलं? मग हिला धडा शिकवलाच पाहिजे. तिला हे उत्तर द्यायलाच पाहिजे. मी आता जाऊन सांगणारच आहे. मी बोलणारच आहे. मी हे सगळं आपला इगो सांगत असतो आणि तो इगो आहे ना, तो प्रचंड मोठा असल्यामुळे आपल्याला कधी असं वाटत असतं, जाऊ द्या ना, कुठे नादी लागा. आपण आपलं काम करावं. आपण आपलं आयुष्य पुढे न्यावं. पण इगो आपल्याला स्वस्थ नाही बसू देत. तो म्हणतो, "नाही, नाही, तू बोलच आहे. तू सांगच. तू धडा शिकवच. तू तुला तुझी बाजू मांडूनच दाखव. तू तुला प्रूव्ह कर."
मला तर असं वाटतं या प्रूव्ह करण्यामागे अख्खं आयुष्य जातं आपलं, की मी किती चांगली आहे, मी किती बरोबर आहे, मी किती हे प्रूव्ह करण्यामध्ये आपलं आयुष्य जातं. आणि मग काय होतं, की आपल्या आयुष्यातलं नाविन्य, आपल्या आयुष्यातली सृजनशीलता, आपल्या आयुष्यातला अ, अर्थता ही सगळी कुठेतरी विरून जाते आणि आपण फक्त एवढ्यातच बसतो, की तू बरोबर का मी बरोबर? माझं काय चुकलंय, तुझं काय चुकलंय? त्यावेळी मी बरोबर होते का तू बरोबर होतेस? त्यामुळे या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल, तर आपल्याला अतीत होणं, पलीकडे जाणं, काळापलीकडे जाणं, सायकॉलॉजिकली टाईमच्या पलीकडे जाणं, हे आपल्याला शिकावं लागतं. आणि मग आपल्याला सगळी गोष्ट आत्ता इथे जे आपल्याला सुचेल ते, जे आपलं सद्सद विवेकबुद्धी सांगेल ते, हे आपण करत राहतो आणि ते जास्त सोपं आणि चांगलं वाटायला लागतं. याच्यावरती आपण विश्वास ठेवायला लागतो. हां, म्हणजे कधी-कधी आपला इगो सुद्धा केवढा मोठा असतो. त्याचं एक छोटंसं उदाहरण देते, की खूप वेळेला जेव्हा आपण काही आध्यात्मिक वाचतो, म्हणजे मी अनेक बायकांना हे पाहिलंय किंवा अनेक पुरुषांना हे हे करताना पाहिलंय, की अमुक-अमुक ना ग्रुपचा मी मेंबर आहे. अमुक-अमुक गीता मी वाचतो. मी ना दासबोधाची परीक्षा देते. आमच्याकडे ना भागवत सप्ताह असतो. आमच्याकडे ना अमकं-अमकं असतं. आमच्या तर मग मला असं वाटतं, की हे आपण का सांगतोय? हे आपण सांगून काय करणार आहोत? आणि आपल्याला ते कोणाला सांगायचंय आणि त्यातून काय दाखवायचंय, याचा जर का एक स्पष्टता आपल्याला आली, क्लॅरिटी आपल्याला आली, तर मला असं वाटतं जे आपण करतोय ते आपल्यापुरतं आहे. अध्यात्म खूप वैयक्तिक आहे. खूप वैयक्तिक आहे. म्हणजे तिथे एक ग्रुपचा काही संबंधच नाहीये ॲक्चुअली. तर हे वैयक्तिकदृष्ट्या मला जे भावतं ते मी करते. तर हे जेव्हा मला सांगावसं वाटतं, तेव्हा आपला इगो एकदा तपासून बघावा, की मी किती भारी आहे, मी किती छान आहे, हे सांगावसं का वाटतंय आपल्याला? आणि का ते लोकांनी तसंच करावसं वाटतंय? आणि ग्रुप सायकॉलॉजी नावाची जी गोष्ट असते, ती जशी आपल्याला मदत करते, तशी डिपेंडंट सुद्धा बनवते. तेव्हा ग्रुपमध्ये राहिलो आपण, तरी सुद्धा अळूच्या पानावरच्या पाण्याच्या थेंबासारखं आपल्याला राहता पाहिजे. म्हटलं तर ग्रुप आहे, म्हटलं तर नाहीये. अशीच अवस्था आध्यात्मिकतेमध्ये असायला पाहिजे. कारण अध्यात्म हे खूप वैयक्तिक आहे. तर आपण पाहिलं की पहिला गोष्ट पाहिली सेल्फ अवेअरनेस. दुसरा पाहिला आपण की पलीकडे जायला शिकलं पाहिजे. सायकॉलॉजिकल टाईमच्या पलीकडे, घटनांच्या पलीकडे जायला आपण शिकलं पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की जे काही आपण करतो त्यातला अर्थ शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. हां, म्हणजे अर्थशून्य कामं करण्यात वेळ घालवू नये, असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं आपली गीता पण तेच सांगते बघा, की तुम्ही जे कर्म करता ते कर्म आधी ओळखा, तुमचं कर्म काय आहे आणि मग त्यानुसार ते करत राहा. असं गीता सांगते आपल्याला. नाहीतर निरर्थक कामं करत राहणं, ज्याला काही अर्थ नाही, ज्यातनं आपल्याला वैफल्य येतं, ज्यातनं उदासीनता येते, ज्यातनं नैराश्य येतं, ज्यातनं आपल्या डोक्याला फार कॉम्प्लिकेटेड आपण आपलं आयुष्य करून घेतो. अशा पद्धतीची कामं आपण करत राहतो आणि नंतर आपल्याला कळत नाही, की "अरे, हे सगळं मी का केलंय?" किंवा "मी का करतीये हे सगळं?" आणि माझी एनर्जी सगळी तिकडे जातीये. तर प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही आपण करतोय, त्याच्यामध्ये अर्थ शोधणं किंवा ते मीनिंगफुल बनवणं किंवा त्यातला हेतूची स्पष्टता घेणं, हे खूप गरजेचं आहे. अमुक एक गोष्ट मी करतीये, याचा हेतू अमुक-अमुक आहे किंवा ते अर्थपूर्ण करण्यासाठी माइंडफुल असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनी अ, आपला प्रिझनर्स ऑफ अवर थॉट वाला कोण आहे? व्हिक्टर फ्रँकल. व्हिक्टर फ्रँकलची गोष्ट सगळ्यांना माहिती असेल. हां, तर व्हिक्टर फ्रँकलच्या प्रिझनर्स ऑफ अवर थॉट नावाच्या एका पुस्तकात असं लिहिलेलं होतं. म्हणजे एक ती गोष्ट त्यांनी सांगितली होती, की एक असा ग्रुप असतो, तो एका वर्कशॉपसाठी एका गावामध्ये गेलेला असतो. आणि त्या ग्रुपला नेण्या-आणण्याची एक जबाबदारी एका ड्रायव्हरवरती दिलेली असते आणि ती मिनी बस असते. तर तो जो ड्रायव्हर असतो, तो त्या आपल्या कामामध्ये एवढा इंटरेस्ट असतो त्याला. तो स्वतःचं काम एवढं एन्जॉय करत असतो. खरं तर ड्रायव्हरचं काम म्हटल्यानंतर त्यांनी काही या लोकांशी बोलायला पाहिजे अशी काही जरुरी नाही. यांना काही सांगायला पाहिजे असं काही जरुरी नाही. पण जेव्हा तो ड्रायव्हर त्यांना पिकअप करायला यायचा, तेव्हा त्या गावाची सर्व माहिती, त्या गावाची प्रेक्षणीय स्थळं, तो त्या गाडीतून त्या लोकांना दाखवायचा.
म्हणजे तो म्हणायचा इथे अमुक अमुक झालं, तिथे तमुक झालं. हा तलाव आमच्या गावातला सगळा जुना तलाव आहे. हे अमुक अमुक प्रेक्षणीय स्थळ आहे. हे अमुक असा तो इंटरेस्ट घेऊन त्या गावात तिथल्या लोकांशी बोलायचा. आणि त्याला त्याचं काम भयंकर आवडायचं आणि तो त्या कामामध्ये अत्यंत इंटरेस्ट असायचा आणि सहजता असायची त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये आणि तो ते काम करताना त्याला आनंद व्हायचा आणि कुठलंही कष्ट ते काम करताना त्याला व्हायचे नाही. सहज त्यांनी ते काम व्हायचं. मी एकदा बजाज ऑटोमध्ये एका अशाच लेक्चरला गेले होते. तर तिथे एक माणूस मी एका कॉरिडॉरमध्ये कोणाची तरी वाट पाहत उभी होती आणि तिथला एक माणूस एक पोछा मारत होता आणि तो कॉरिडॉर सगळा तो पूर्ण साफ करत होता. मी ते कौतुकाने बघत होते आणि मी त्यांना म्हटलं, की दादा तुम्ही किती मन लावून ते सगळं काम करताय. झाडू आधी मारला, मग पोछा मारला." तो म्हणला, "बघा आता ताई, इकडे येऊन बघा." मला त्यांनी त्याच्या बाजूला बोलावलं. "इकडे येऊन बघा." आणि म्हणलं, "आता हे कसं दिसतंय सगळं?" म्हणलं, "एकदम मस्त दिसतंय." तो म्हणला, "दिसतंय ना चकाचक सगळं?" तर म्हणलं, "हो, एकदम चकाचक दिसतंय." मला खूप कौतुक वाटलं त्या माणसाचं, की त्यांनी ते स्वतःचं काम इतकं तन्मयतेने, इतकं सहजतेने, कुठेही क्लेश न घेता, कुठे तो ते करत होता आणि तो त्याच्यामध्ये मग्न होता. म्हणजे आपल्या कामामधला अर्थ शोधणं, आपल्या कामाबरोबरची सहजता मिळवणं, आपल्या कामाचे क्लेश स्वतःला होऊ न देणं, हे फार महत्वाचं वाटतं मला. आणि नाहीतर ते करायचं म्हणून करायचं, पाटी टाकायची म्हणून टाकायची. स्वयंपाक करताना सुद्धा एकदाचा तो पोळ्या बडवायच्या असंच म्हणतात ना, मी 100 पोळ्या बडवल्या, 50 पोळ्या बडवल्या. अ, असं करण्यापेक्षा, की आज तो पदार्थ करताना काय नाविन्य असेल? तो पदार्थ करताना मी 100% देऊ शकते का? ती पोळी करताना मला समजतं का, की ती गोल झालीये का? त्याचा कसा आकार आलाय? काय झालंय? हे तिथे राहणं, हे पण फार महत्वाचं आहे. म्हणजे ती सहजता येते. म्हणजे त्याचा त्रास होत नाही. आपल्याला त्याची कटकट वाटत नाही आणि मग ती कटकट न वाटता केलेलं काम हे खूप चांगलं असतं. त्याची क्वालिटी खूप चांगली असते आणि आपण असं म्हणतो पण बघा, की हिच्या हातचा स्वयंपाक ना फार मस्त असतो. कारण कदाचित ती खूप मन लावून करते. म्हणून तो खूप छान असतो. आणि काही-काही ठिकाणी आपण म्हणतो, की छान नव्हतं. एवढे सगळे इन्ग्रीडियंट्स घातले होते, पण छान नव्हतं. कदाचित तो कटकटीने केलेला असेल कदाचित. पण हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे, की मनाच्या पातळीवर हे करण्यापेक्षा मनाच्या पलीकडे जाऊन त्यातला अर्थ शोधून, त्यातली सहजता बघून हे करायला पाहिजे. करताना हलकं वाटतं. जे काम करताना मला ताण कमी येतो, जे काम करताना मला मजा वाटते, ते काम जास्त अर्थपूर्ण असतं. कारण ते सहजगत्या होतं आणि त्याचा त्रास इतरांना व मला होत नाही. त्यामुळे आयुष्यातली कामं शोधताना ती अर्थपूर्ण करण्याची जबाबदारी ही आपण घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये आपण बघायला पाहिजे, की आपल्याला नेमकं आयुष्यात काय हवंय? आमचे लुकतुके सर आम्हाला कायम असं सांगायचे, आपल्याला 4 गोष्टी आयुष्यात खरं तर हव्या असतात, पण त्या कळतच नाहीत आपल्याला, की आपल्याला हे हवंय. आपल्याला शांतता हवी असते, आपल्याला प्रसन्नता हवी असते, आपल्याला सहृदयता हवी असते आणि आपल्याला आनंद हवा असतो. आणि हे सगळं ज्यातनं मिळतं, त्या गोष्टी कराव्यात. मग ते साधं सांभाराचं काम का असेना किंवा तो लोखंडी भाता का वरती-खालती करता असेना, तुम्ही ज्या गोष्टी पैसे मिळतात, त्यांनी मला आनंद मिळतो, असं आजकालच्या मुलांना वाटतं किंवा हे वाटतं. पण तो किती सुडो आहे, तो किती फोल आहे, हे कालांतराने त्यांना कळतं. कारण व्यसनाचं प्रमाण वाढतं, झालं तर रिटायरमेंटचं एज 40शीतच येतं. हे सगळं त्यावेळी आपल्याला आता दिसू लागतं. त्यामुळे एक बाईची गोष्ट सांगते मी तुम्हाला, की आपण कसं आपला आनंद आणि आपली प्रसन्नता शोधतो. एक बाई असतात त्या म्हणजे साध्वी असतात आणि त्या साध्वी असतात कोणी-कोणी काहीतरी त्यांना देत असतं. अशाच त्या समुद्र काठावरनं सारख्या हिंडत असतात. कुठला शिंपला गोळा कर, कुठला अ, काय दगड गोळा कर, असं काहीतरी करायच्या आणि एका ठिकाणी जाऊन बसायच्या. त्यांना भेटायला अनेक लोकं यायची. एक माणूस त्यांना असाच भेटायला तिथे गेला आणि त्यांना त्या सगळ्या त्यांच्या त्या वस्तूंमध्ये एक अत्यंत असा प्रेशियस असा स्टोन म्हणजे त्याला अत्यंत मौल्यवान असा दगड त्याला तिथे दिसला. त्या माणसाला त्या दगडाची पारख होती. त्याला असं वाटलं, ह्या दगडाची किंमत खूप मोठी आहे आणि हा दगड जर का मला मिळाला, तर माझं आयुष्यच बनून जाईल, असं त्याला वाटलं.
आणि त्या बाई म्हणायच्या, त्या बाईंना तो म्हणायच्या, की तुम्ही विचारत होता, की तुम्ही काय आहे? तर त्या बाई सगळ्यांना सांगायची, की माझ्याजवळ या गोष्टी आहेत. तुम्हाला त्यातलं काय जे घेऊन जायचंय ते जा. तर तो त्या बाईंना म्हणला, की "बाई तो दगड तुम्ही मला देता का?" तर त्या बाईंनी तो दगड उचलला आणि त्याला देऊन टाकला तो दगड. आणि त्याच्यानंतर काहीच पुढे काहीच घडलं नाही, काही नाही. त्या बाई अशाच साध्वी होत्या. त्यामुळे इकडे-तिकडे ह्या गावाहून त्या गावी, त्या गावाहून त्या गावी हिंडत असायच्या. एक दिवस तो माणूस त्या बाईंना शोधत-शोधत तिथे आला. शोधत आला, त्या बाईंना म्हणला, "हा दगड तुम्ही मला दिलेला होता. त्या दगडाची म्हणला आता मला काही किंमत नाहीये किंवा त्या दगडाचं मी काहीच केलेलं नाहीये. तो दगड मी परत आणलाय. तुम्ही मला फक्त एवढं सांगा, तो दगड देण्याची जी वृत्ती होती, ती जी दानत होती, तो दगड इतका प्रेशियस आहे, हे तुम्हाला माहिती की नाही मला माहिती नाही. पण ती जे तुम्ही मला इतका सहजगत्या तो देऊन टाकलात, हे कसं केलं तेवढं मला शिकवा. कारण ते कदाचित मला सुख देणार आहे, आनंद देणार आहे, प्रसन्नता देणार आहे. त्या दगडाचा आता मला काही उपयोग नाहीये. त्यावर त्या बाई हसून म्हणल्या, की "अरे, आपल्या बेसिक गरजांपेक्षा जास्त जेव्हा आपल्याला काही हवं असतं, तेव्हा आपण डोक्याची खूप कलई करून घेतो. तेव्हा ते डोकं खूप कॉम्प्लिकेटेड करतो. आपलं आयुष्य जेव्हा बेसिक गरजांवरतीच असतं, तेव्हा आपल्याला काय हे दिलं काय आणि हे घेतलं काय याने काही फार फरक नाही पडत." असं त्या बाई त्याला म्हणल्या. तेव्हा त्याला म्हटला, की "खरा आनंद ह्याच्यातच आहे ना खरं तर." हां, म्हणजे मी तो दगड विकला असता, मी त्याचे पैसे बनवले असते. मी काहीतरी एक घर घेतलं असतं कदाचित त्या पैशानी. पण पुढे काय हा प्रश्न राहतोच ना. तेव्हा अर्थपूर्ण राहणं, अर्थपूर्ण जगणं हे खूप महत्वाचं आहे. हे आध्यात्मिकतेला धरून आहे. चौथी गोष्ट अशी आहे, की अटेंटिव्ह असणं किंवा ऐकण्याची क्षमता आपली वाढवणं, हे खूप महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आमच्या अगदी ग्रुपमध्ये घडलेली आहे. गेले 6-7 वर्ष आम्ही काही पुस्तकं वाचायची म्हणून आम्ही एक ग्रुप तयार केला 7 वर्षापूर्वी, की आपण चांगली-चांगली पुस्तकं वाचू म्हणून. आणि तो आता 7 वर्ष आमचा ग्रुप चालू आहे. आत्ताचं एक नवीन पुस्तक घेतलं वाचायला, तर तिथे असं कळलं, की ते पुस्तक सहजी मिळत नाहीये, तर याची झेरॉक्स कॉपी करून घेऊ. आमच्या त्या ग्रुपमध्ये साधारण 15 ते 16-17 जण आहोत आम्ही आणि एक पुस्तक संपलं, की दुसरं अशी आम्ही पुस्तकं वाचतो. तर त्या पुस्तक ते मिळत नाहीये म्हटल्यानंतर मग त्याची झेरॉक्स करून घेऊ असं ठरलं. तर 17ही जणांनी असं सांगितलं, की आम्हाला त्याची झेरॉक्स कॉपी हवी आहे. हां, आणि आम्ही ते पुस्तक मोठ्याने वाचतो. टर्न बाय टर्न वाचतो. तर ते झेरॉक्स कॉपी हवी आहे, असं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं, की किती पुस्तकाच्या झेरॉक्सेस आपण करणार आहोत आणि किती पुस्तकं आपण ती आपल्याजवळ ठेवणार आहोत, जेव्हा की ते पुस्तक वाचून झाल्यावर आपण त्याच्याकडे डुंगूनही पाहणार नाही आहोत. तर पण मग ही झेरॉक्स कॉपी काय? नाही ते म्हणे, की हातात पुस्तक असलं ना, की आपलं लक्ष चांगलं राहतं. असं आमच्या लक्षात आलंय, असं ते म्हणले. तर मी म्हणलं, "लक्ष चांगलं राहायला तुम्ही अटेंटिव्ह राहण्याचा जास्त प्रयत्न करा ना, की अटेन्शनमध्ये राहा ना. इथे, आत्ता, हिअर अँड नाऊमध्ये राहायचा प्रयत्न करा, की लक्ष लागेल. खेचून स्वतःला अटेंटिव्ह बनवायचा प्रयत्न करा. म्हणजे ते लक्ष लागेल कदाचित. पण आपल्याला काय होतं, की आपण एका पठडीतनं जातो. समोर पुस्तक असलं, की मी पुस्तकावरनं लाईन मारत जाते. तर मला असं वाटतं मी अटेंटिव्ह आहे. पण ते अटेन्शन नसतं, की मी लाईनवरनं हात फिरवत असते फक्त. अटेन्शन आणि लिसनिंग या गोष्ट आपली फार महत्वाची आहे. सततचं लक्ष विचलित होणं, डिस्ट्रॅक्ट होणं, छोट्या-छोट्या गोष्टींनी डिस्ट्रॅक्ट होणं, हे आपल्याकडे इतका प्रॉब्लेम झालाय तो. म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अटेन्शन डेफिसिट नावाचा प्रॉब्लेम आपल्याकडे दिसतो. त्याला ADHD असं म्हणतात, की अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डर. असं त्याला म्हणतात. पण मला असं वाटतं ऐकण्याची, अटेंटिव्ह राहण्याची क्षमता आपण आपली वाढवायला हवी. जितकं आपण अटेंटिव्ह राहू, जितकं आपण दुसऱ्याचं ऐकू, जितकं त्याला समजावून घेऊ, तितके आपण कनेक्ट होतो. आणि जितकं आपण वरवरचं ऐकू, खोलात जाऊन न ऐकता त्याच्याशी नुसताच उपदेश देऊ किंवा नुसतंच त्याच्याशी बोलत राहू, तितके आपण डिस्कनेक्टेड राहतो. तेव्हा ऐकून घेणं, "अरे ऐकून घे, अरे थांब, अरे बघ." हे आपल्याला समजण्यासाठी म्हणून सोपं जाणार आहे, याचा एक अवेअरनेस आपण ठेवायला पाहिजे, की माणसांना जर का समजायचं असेल, तर त्यांचं ऐकून घ्यायला शिकायला पाहिजे. आणि माणसांना का समजायचं? कारण माणसं आपली आरसा असतात.
म्हणजे मी माणसांना समजायला प्रयत्न केला तर मी मला समजायला सुरुवात होते, की अरे तो असं म्हणतोय. मग मला असं वाटतं, की हो, मी पण असंच करते. माझं पण हे असंच आहे. आणि मग मी उपदेश नाही देत त्याला. ते म्हणते, की वी आर सेलिंग इन अ सेम बोट. असंच चाललंय माझं पण. पण आता फक्त थोडासा अवेअरनेस आल्यामुळे कुठलीही ॲक्शन होण्यापासून मी स्वतःला परावृत्त करू शकते. एवढाच तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे, असं आपल्याला लक्षात यायला लागतं. त्यामुळे अ, आपण अनेक वेळा असं म्हणतो बघा, ऐकून घे, ऐकून घे, ऐकून घे. पण तुम्ही कधीही कुठल्याही ग्रुपमध्ये एक ऑब्झर्व्हर म्हणून बघा आणि बघा काय गंमत होते, की ग्रुपमधल्या गप्पा कशा असतात. कोणीतरी सांगत असतं, की ना माझा नवरा ना तो अमुक-अमुक करतो. तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत दुसरी म्हणते, "अगं ते तर काहीच नाही. माझा नवरा अमुक-अमुक करतो." मग तिसऱ्या वेळेला लगेच पुढचं वाक्य असं होतं, की "ते राहू दे गं, पण नवरा म्हणजे ना अगदी त्या सासूच्या ह्याच्या." म्हणजे तुम्ही तिला काय म्हणायचंय? तिच्याविषयी काय तिची विवंचना आहे? तिचा प्रश्न काय आहे? हे आपण चुकूनही बघत नाही. मला माझा रेटा पुढे कसा नेता येईल किंवा ते मला सांगायचं असतं, सारखं सांगायचं असतं आणि ते मला सांगणं हे इतकं महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे मी दुसऱ्याचं प्रॉपरली ऐकू शकत नाही आणि मी न ऐकल्यामुळे ती एक उथळपणा जो आहे ना आपल्या आयुष्याचा, तो सारखा आपल्याला दिसत राहतो, की मी डेप्थमध्ये जातच नाही. मी शांतच होत नाही. मी ऐकूनच घेत मला सारखी घाई झालेली असते आणि ही जी घाई असते, ती नेमकी कशाची असते हे मला कळत नाही. पण मला घाई असते. त्यामुळे मी दुसऱ्याला कट करून माझं जे बोलणं आहे ते सांगायचा कायम प्रयत्न करते. तर हा जो अटेंटिव्हनेस आहे, तो पण खूप महत्त्वाचा आहे आध्यात्मिकतेमध्ये. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे डिटॅच्ड अटॅचमेंट. हा एक भाग आहे, की ज्याला आपण हे सायकॉलॉजिकल वर्ड्स आहेत सगळे, की मी अ, म्हटलं तर तिथे आहे, म्हटलं तर तिथे नाहीये. हां, म्हणजे म्हटलं तर मी अटॅच्ड आहे. पण मी जी भावनिक गुंतवणूक नाहीये. हां, की कसं असतं ना, आपण 7-7 जन्माची गॅरंटी मागतो ना, की तू 7 जन्म माझ्या सोबती असशील का? आपल्याला ह्या जन्माचीच गॅरंटी नाही. तर पुढच्या जन्माची कुठली गॅरंटी असणार आहे आपल्याला? तर अटॅचमेंट प्रत्येक गोष्टीमध्ये, साध्या निर्जीव वस्तूंमध्ये, पातेल्यांमध्ये, भांड्यांमध्ये, दागिन्यांमध्ये, जागांमध्ये ती अटॅचमेंट असते. माझी आई कायम मला म्हणायची, की "मला माझ्या घरातच मरायचं. माझ्या घराबरोबर माझी खूप अटॅचमेंट आहे. मला माझ्या घरातच मरायचंय." मला प्रश्न पडायचा, हिला समजा हॉस्पिटलमध्ये मृत्यू आला, तर आपण काय करणार आहोत मग? हिला तर घरात मरायचंय. घराविषयी तिची अटॅचमेंट आहे. पण मग नंतर अभ्यास करताना असं लक्षात आलं, की तिची अटॅचमेंट ही तिची डिपेंडन्सी आहे. हे अवलंबित्व आहे आणि हे अवलंबित्व फारसं चांगलं नाहीये. कोणाही माणसांवरती, कुठल्याही वस्तूंवरती, जागांवरती हे अवलंबित्व असणं गौतम बुद्ध असं म्हणतात, की "नथिंग इस परमनंट इन धिस वर्ल्ड." काहीही परमनंट काहीही नाहीये. सगळं पुढे जाणार आहे. एव्हरीथिंग इज मूव्हिंग. तर आपण कशाला अटॅच्ड होतोय? का त्याला धरून बसलोय? का त्याला चिकटून बसलोय? आणि ज्याला आपण चिकटतो, ते संघर्ष तो नाहीये का? म्हणजे मी एखाद्या वस्तूला चिकटले आणि त्या वस्तूपासून लांब जायचा तो संघर्ष आहे ना. मग मला जरा ओढाताण करावी लागते. मग ती भावनिक ओढाताण होते आणि मग तो संघर्ष निर्माण होतो. वाईट वाटतं, पराकोटीचं दुःख होतं, नैराश्य येतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या एका अटॅचमेंटमुळे येतात. सर्व दुःखाचं मूळ अटॅचमेंट आहे, हेही गौतम बुद्धच म्हणतो, की तुम्ही जितके अटॅच तितके दुःखी जास्त. तर अटॅच्ड राहणं, पण त्याच्यामधली डिटॅचमेंट समजणं, भावनिकदृष्ट्या न गुंतणं, त्यातून बाहेर पडणं. आणखी एक गोष्ट अशी आहे, की ज्याचं त्याचं सफरिंग असतं. हां, म्हणजे मला हे अ, खूप आवडलं असतं, की माझ्या आजूबाजूच्या लोकांचं जे अनेक व्याधी असतात, अनेक दुःख असतात. त्यातलं दुःख जर का मी माझ्या अंगावर घेतलं असतं तर, की चल तुझं एक दुःख मी कमी करते, तुझा हा त्रास मी माझ्या शरीरावर घेते. तर ते शक्य नाहीये, ते शक्य नाहीये. तर ते सफरिंग जे आहे, प्रत्येकाचं मानसिक, भावनिक, शारीरिक सफरिंग जे आहे, ते ज्याचं त्याचंच आहे आणि ज्याचं त्यानीच ते निभवायचंय किंवा पुढे घेऊन जायचंय. तरच त्यातनं कदाचित आपण बाहेर पडणार आहोत. पण आणि ह्या सफरिंग जर का मी दुसऱ्याचं घेऊ शकत नाहीये, तर मला ती अटॅचमेंट ठेवून मी काय करू? म्हणजे मला फक्तच वाटतच राहतं फक्त, "आई गं, किती दुःख आहे. अरे रे, किती दुःख आहे." जर का मी त्याला हे प्रयत्न केला, की तुझं दुःख तू स्वीकार आणि त्या दुःखाची वेदना
मानसिकदृष्ट्या सक्षम होऊन ती कमी कर किंवा हे कर, हे जर का मला सांगता आलं किंवा मला त्याच्याबरोबर एम्पथाइज होता आलं, तर ती खूप चांगली गोष्ट नाहीये का? की सहानुभूती, सहअनुभूती आणि ज्याला आपण म्हणतो की एम्पॅथी, ॲपॅथी आणि सिम्पथी. तर ॲपॅथी म्हणजे मला काहीच वाटत नाही. एम्पॅथी म्हणजे सहअनुभूती आणि अ, सिम्पथी म्हणजे सहानुभूती. सहानुभूतीने फार काही मिळतं असं नाही. पण एम्पॅथीनी आय कॅन कनेक्ट. म्हणजे मी लोकांबरोबर कनेक्ट होऊ शकते. मी आज माझ्याकडे एक बाई आल्या होत्या. त्यांना अचानक अंगावर कोड आलं आणि ते कोड आधी छोटंसं होतं, पण गेल्या 2-3 वर्षामध्ये ते खूप वाढलं आणि त्यामुळे त्यांना काय होतंय आता, त्यांनी स्वतःला आयसोलेट करून ठेवलंय आणि त्या म्हणतात, "आता मी कुठे बाहेर नाही जाणार, कारण हे असं शरीर घेऊन बाहेर जाणं मला खूप त्रासदायक त्रासदायक होतं." तर त्यांची मुलगी पण त्यांच्याबरोबर आली होती. तर त्यांची मुलगी खूप लॉजिकली असं तिला सांगायचा प्रयत्न करत होती माझ्यासमोर, की "अगं, हे काही हा काही रोग नाहीये, हे काही अमुक नाहीये, हे काही तमुक नाहीये. त्यातनं तू तुझं आयुष्य का खराब करतेस?" ती एकदम बरोबर बोलत होती हां, म्हणजे लॉजिकली ती एकदम बरोबर बोलत होती. पण काउन्सिलर म्हणून मला कायम असं वाटतं, की आपल्याला इमोशन्सच्या भाषेमध्ये बोलता येईल का? मग आपल्याला समजा त्या बाईंना असं सांगायचं असेल, की "हो, मी समजू शकते, की तुमच्या अंगावर हे सगळं अचानक आल्यामुळे तुम्हाला अतिशय त्याचा त्रास होतोय आणि हे नकोय तुम्हाला आणि तुमच्या मनात हा प्रश्न सातत्याने उठतोय, की हे माझ्या आता आयुष्यात हे असं का झालंय?" की जे की माझी आत्ताची मी 55 वर्षाची आहे आणि त्या 55व्या वर्षी खरं तर मला खूप हिंडायचंय, खूप काही करायचंय. मुलं आता मोठी आहेत, त्यांची लग्न झाली आहेत. तर मला अमुक-अमुक गोष्टी करायच्या आहेत आणि नेमकं हे आता असं आलंय, असं तुम्हाला वाटतंय. बरोबर आहे ना? तर त्या म्हणल्या, "हो, बरोबर आहे." हां, म्हणजे मला माहिती नाही या वाक्याचा आता पुढे जाऊन काय उपयोग होईल किंवा काय. पण मला असं वाटलं, की त्या माझ्याबरोबर कनेक्ट झाल्या. मला असं वाटलं, की मी त्यांच्या भाषेत बोलतीये असं त्यांना वाटलं. कारण ती इमोशन्सची भाषा. हां, की मला हे समजतंय, की तुम्हाला ह्याचं दुःख होतंय आणि ते जरा जास्त होतंय आणि तुम्हाला खरं तर अतिशय स्वतःवर तुम्ही चिडलेले आहात, की हे मला का झालं? लॉजिक खूप काळ आपल्याला म्हणजे जसं म्हणतो ना, आपला लेफ्ट ब्रेन आणि राइट ब्रेन दोन्ही वापरावे लागतात. फक्त लेफ्ट ब्रेन वापरून चालत नाही. तर त्या राइट ब्रेनमध्ये ही इमोशन आहे, तर ती पण वापरावी लागते, की हो मी समजू शकतेय. हो, हे वाईट आहे. हो, हे फारसं सुखदायक नाहीये. ते सुखदायक करून घ्या, हा वेडेपणा आहे. हा वेडेपणा आहे. म्हणजे मी काही मुलांना असं म्हणते, गणित विषय आवडत नाही ना, 35 मार्काचा अभ्यास कर. तू ते कारण तुला ते गणित 10वी पर्यंत आहे म्हणून. नाहीतर ते सुद्धा तू सोडलंस तरी माझी हरकत नाही. का ते आवडून घ्यायचंय? की जे नाही आवडत आहे, ते नाही आवडत. हां, ते आवडून घ्या. ते किती छान आहे बघा. नाही वाटत आहे छान. नाही वाटत आहे छान. पण जे छान नाही वाटत आहे, ते म्हणा आधी, की मला नाही वाटत आहे छान. छान नाही ना वाटत आहे, मग 35 मार्क मिळतील असं बघ. तू रट्टा मार. तू घोकंपट्टी कर. तू काहीही कर. तू तो गणितातनं पार हो आणि 10वी नंतर त्या गणिताकडे बघू नकोस. नाही का करायचं ते सगळं आवडून घेऊन? हा एक प्रश्न मला कायम पडतो आणि मी या मुलांना काय म्हणेन, जो विषय आवडत नाही ना, तो पटकन करून टाक. गोळी घेतो ना औषधाची आपण, आवडते का कडू औषध? नाही ना, पण घेतो ना. तसंच आहे. ते गणित आवडत नाही, पटकन गोळी घेऊन टाक. 35 मार्क मिळतील एवढं बघ. कारण तुम्हाला ती 10वी परीक्षेत ते गणित नावाचा वाईट पेपर असतो. का असतो? तर हे लक्षात घ्या, की जेव्हा आपण म्हणतो, की गणित आवडत नाही ना, मलाही आवडायचं नाही. मला गणितात 50 मार्क होते. जेमतेम काठावर मी पास झाले आणि हुश्य केलं जेव्हा गणित संपलं. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही एम्पॅथी आहे. "अरे नाही रे, आवडून घे. तू गणितात बघ कशी गोडी असते. मग कशी गंमत येते." मग ते शिक्षक "नाही आवडत बाबा, नाही आवडत." तसंच त्या बाईंचं पण होतं. नाही आवडत आहे त्यांना ती स्टेट. मग ती हळू-हळू आवडत नाही पासून आय कॅन मॅनेज पर्यंत आपल्याला त्यांना आणता येईल, की हो स्टेट आवडत नाहीये. आयुष्यात सगळ्या गोष्टी आवडणाऱ्या मिळत नाहीत. तेव्हा आपण ह्या आपल्या असलेल्या अवस्थेबरोबर मॅनेज करूया का? डील करूया का? सारखं दुःखी पडण्यापेक्षा आपण त्याचा स्वीकार करूया का? हे बोलणं म्हणजेच त्यातली एम्पॅथी आहे. म्हणजेच त्यातली डिटॅचमेंट आहे आणि एम्पॅथी जितकी जास्त तितकं आपण कनेक्ट होण्याची शक्यता अधिक. मी बरोबर पेसनी चालली आहे ना? का खूप घाई होतीये? कोणीतरी मला सांगाल अनम्यूट करून? बरोबर चाललंय. ओके, थँक यू. पुढचा आता आध्यात्मिकतेचा पुढचा पार्ट असा आहे,
की इंटिग्रेटेड राहणं, एकसंध राहणं, अखंड असणं. आपण तुकड्या-तुकड्यात स्वतःला पाहतो बघा. हां, आपण विखुरलेले असतो कायम. हां, प्रत्येक भूमिकेनुसार वागतो आपण आणि परिस्थितीनुसार आपण वागतो. आपला एक काहीतरी व्हॅल्यू बेस नसतो. परिस्थिती जशी येईल तसे आपण पाठ फिरवतो. वारा वाहील तशी पाठ फिरवतो. तर आपल्याला एकसंधपणे म्हणजे मी एक एकसंध आहे, मी इंटिग्रेटेड आहे, मी अखंड आहे, ही जाणीव आपल्याला काय मी म्हणजे आई नाही, मी म्हणजे काउन्सिलर नाही, मी म्हणजे या सगळ्याचं मिश्रण म्हणजे एकत्रित अशी मी, त्याच्याही पलीकडची मी आहे. ही जी अखंडितता, इंटिग्रिटी आपण खूप वेळा हा शब्द वापरतो पण बघा, की ही इज सो इंटिग्रेटेड, की ही इज सो कंपोज्ड असं आपण म्हणतो. तर ती जी इंटिग्रिटी आहे, की ती ती दिसायला पाहिजे. प्रत्येक कृतीतनं आपल्याला दिसायला पाहिजे. म्हणजे मला तिथे ना एक समत्व दिसतं कायम, की माझा व्हॅल्यू बेस जर का स्ट्राँग असेल, तर माणसं समोर कुठलीही येऊ देत. मी कंटेंट वेगवेगळा असू शकतो. मला जे बोलायचं ते वेगवेगळं असू शकतं. पण माझी बोलण्याची पद्धत, माझा टोन, मला काय आवडेल त्यांच्याबरोबर बोलायला, काय आवडणार नाही. झालं तर त्यांच्याविषयीची आस्था, माणूस म्हणून जाण्याची इच्छा, ही सगळी एक असायला पाहिजे. हां, कारण मला फक्त मी माझाच विचार करून चालत नाही ना. मला अखंडतेने विचार करायची एक सवय लागली गेली पाहिजे आणि मूल्य ठेवून मला वागता यायला पाहिजे, असं मला वाटतंय. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगते, की कसं आपण बदलत राहतो आपल्याला. एका मुलाचं लग्न होत नव्हतं. तो साधारण 35शीचा होता. त्याची आई आधी 28, 27, 28 वर्षापासनं त्याला त्याचं लग्न कर, लग्न कर, लग्न कर. इकडेच्या विवाह संस्थेत नाव घाल, तिकडच्या विवाह संस्थेत नाव घाल. आधी पत्रिका पाहायची, 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 की पत्रिकेचे गुण जमलेच पाहिजेत. एक नाड नको, फलाना नको, अमकं नको. सगळं ते झालं सुरुवातीचे पहिले 3-4 वर्ष. जसं लग्न जमेना, तसं लक्षात आलं, तसं त्या मुलाला म्हणल्या, "जाऊ दे रे, पत्रिका कुठे बघायची आता? तुझं आता काय मोठं वय झालंय. तुला आता जी मुलगी येईल ती चालेल." आधी सुरुवातीला नाही, नाही आमच्या जातीचीच पाहिजे, आमच्या जातीचीच पाहिजे. त्याच्यानंतर थोडे दिवस गेले, नाही, नाही ती जातीची नसली तरी चालेल. म्हणजे ज त्याला ॲडजस्टमेंट नाही हां म्हणत. त्याला ॲडजस्टमेंट नाही म्हणत. ॲडजस्टमेंट ही वेगळी गोष्ट आहे. हां, तर हे जेव्हा होतं, की माझी मूल्य सारखी बदलत का राहतात? किंवा मला माझ्या मूल्यांबरोबर राहता का नाही येत? मी जो काही विचार केलाय आणि त्याच्यासाठी मी कन्विन्स्ड आहे, तो मला का नाही पुढे नेता येत आहे? हां, म्हणजे आपली अखंडता लक्षात घेणं, आपण एकसंध राहणं, आपल्याला जे म्हणायचंय, बोलायचंय, वागायचंय, ते माणसांनुसार, व्यक्तीनुसार न बदलणं, ही खूप महत्वाची गोष्ट वाटते मला. हां, म्हणजे कधी आणि आपण त्याच्यामध्ये सुद्धा फक्त आपला विचार न करता, आपला विचार समग्रतेने, समत्वाने जेव्हा माणूस म्हणून मी जेव्हा स्वतःचा विचार करते, तेव्हा त्यातले अनेक कंगोरे, अनेक पैलू मला दिसायला लागतात आणि मी एक समग्रतेने विचार करू शकते. मी पीसेसमध्ये पूर्णत्वाने मला जेव्हा विचार माझा होतो, तेव्हा माझे कुठेही चलबिचल मनाची होत नाही. निर्णय घेताना कुठेही साशंकता येत नाही. काय-काय म्हणून मला जे करायचं असतं, जी ॲडजस्टमेंट असते, जे समायोजन असतं, ते करताना मला कुठेही त्रास होत नाही. भावनिक विचलित होणं मन माझं, असं काहीही होत नाही. त्यामुळे इंटिग्रिटी ही फार महत्वाची वाटते मला. इंटिग्रिटीमध्ये आपण इंटिग्रिटीमध्ये आपण दुसऱ्यांचा विचार पण खूप करू शकतो, कारण स्वतःचा विचार खूप केलेला असतो. त्यामुळे एकसंध राहणं, एकत्र राहणं, पीसेसमध्ये न राहणं, हां, विखुरलेलं न राहणं, हां, हे खूप महत्वाचं वाटतं मला. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आत्ता आणि इथे राहणं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रेझेंटमध्ये राहणं, वर्तमानात राहणं. हां, की आपण स्वतःला आत्ता काय चालू आहे, त्याच्याकडे खेचून आणणं. आपला भूत आणि भविष्यकाळ हा एक तर अनुभव आणि दुसरं इमॅजिनेशन याच्यावरतीच आधारलेला आहे. भविष्यकाळ म्हणजे आपला कल्पनाविलास आणि भूतकाळ म्हणजे आपला अनुभव, आपलं शिक्षण, आपले जे काही आपण केलेल्या गोष्टी त्या सगळ्या आहेत तिथे. त्याचा आत्ता इथे म्हणजे तुम्ही म्हणाल, की भूतकाळावरनंच आपण खरं तर शिकत असतो. आपण अमुक-अमुक करत असतो, तमुक-तमुक करत असतो. तो भूतकाळ खरं इतिहासावरनंच तर आपल्याला पुढे प्रगती होते वगैरे. पण मी तुम्हाला सांगते, आपण ती प्रगती देतो सोडून
आपण त्या घटनेत अडकलेले असतो. जर का प्रगती घेणार असू, तर आपल्याला भावनिक चलबिचल व्हायचं काही कारण नाही. जर का त्यातनं लेसन घेणार असू, जो की आपण घेतलेलाही असतो कदाचित, पण तिथे भावनेची चलबिचल नसते. तिथे भावनांचे चढ-उतार नसतात. जेव्हा आपण घटनेत अडकतो, तेव्हा मात्र भावनांचे चलबिचल होते. तेव्हा भूत आणि भविष्य याला जागेवरच ठेवा. ते आपोआप गळून गेले तर उत्तमच आहे. पण त्याला जागेवरच ठेवा. आत्ता इथे जे काही आहे तेवढंच सत्य आहे. बाकी सगळं बाकी सगळं जे आहे ते सगळं भास आहे, ते भासमान आहे. तिथे ॲक्चुअली काहीच नाहीये. त्यामुळे इथे राहता येणं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला माहिती नाही म्हणजे की जेव्हा आपण प्रेझेंटमध्ये राहतो, तेव्हा त्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये असताना आपली सतसत विवेक बुद्धी जे काही काम करत असते, तिचा जो काही तो इंटेलिजन्स असतो, तो इतका वंडरफुल असतो, की तो जे काही काम आपल्याकडनं करून घेतो, त्याची क्वालिटी खूप चांगली असते. त्याच्यामध्ये ना पास्टचे रेफरन्सेस येतात, ना फ्युचरची काळजी येते आणि आपण करत राहतो. एक-एक मणी एकेका दिवसाच्या हिशोबाने आपण जेव्हा जोडत जातो, तेव्हाच त्याची ती माळ ॲक्चुअली तयार होते. आणि तो मणी जोडायचा असेल, तर मला आत्ता इथे मी काय करू शकते? आत्ता इथे माझ्या अखत्यारीत काय आहे? आत्ता इथे माझ्या नियंत्रणाखाली कुठल्या गोष्टी आहेत? आत्ता इथे या समस्येसाठीचे माझ्याकडे काय-काय ऑप्शन्स आहेत? एवढा विचार माझा होतो आणि तिथे मला ऑप्शन्स दिसायला लागतात. तिथे माझा ओपननेस असतो. तिथे मी ओपनली सगळं ऐकायचा प्रयत्न करते आणि माझ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन हे मला सहजगत्या पुढे जात मिळत राहतं. जर का मी त्याचा नाही, नाही ते वर्कआउट नाही झालं, ते असं झालं, ते अमकं झालं, हे तरी होणार आहे का? मग ते अमकं ह्या सगळ्या विचारांनी मी माझा वैचारिक खूप गोंधळ करते. त्यापेक्षा जेव्हा मी प्रेझेंटमध्ये असते, तेव्हा तुमच्या प्रेझेंट सिच्युएशनच्या इंटेलिजन्सवर भरोसा ठेवा. तो तुम्हाला मार्ग दाखवतो आणि योग्य मार्ग दाखवतो, कारण तो बायस्ड अजिबात नसतो. हां, पास्टनी आणि फ्युचरनी तो बायस नसतो. त्यामुळे ते बायसेस कमी असतात. त्यामुळे तुम्ही ती फॅक्ट आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकता. जेव्हा उघड्या डोळ्यांनी आपण ते सत्य, तो प्रेझेंट बघतो, तेव्हा आपल्याला अनेक दरवाजे अचानक ओपन होतात आणि ते दरवाजे ओपन झाले, की आपल्याला चॉईस करता येतो, की मी कुठल्या दरवाजानी आत जायचंय. तर हिअर अँड नाऊ हे पण आध्यात्मिकतेचा एक निकष आहे असं मला वाटतं. आणि तिथून मिळणारी जी एनर्जी आहे, तुम्ही पास्ट आणि फ्युचरचा विचार करत तुम्ही स्वतःची भावनिक एनर्जी एवढी घालवता, एवढी खर्च करतो आपण, की बस फटीक येतो आणि मग आपलं शारीरिक काम पण आपल्या ह्याच्यानी होत नाही. कारण मला साधा चहा करायचं म्हटलं तरी, "अरे बापरे! चहा करायचा आहे?" असं मला वाटायला लागतं. कारण तो एवढा मेंटल फटीक येतो. विचार कर त्या भावनांचे उद्रेक वरती-खालती सारख्या त्यांचं रोलर कोस्टर मी म्हणते. अशा जातात त्या भावना. त्या सगळ्या आपण झेलत असतो. त्यांनी एक प्रकारचा क्षीण ज्याला आपण म्हणतो थकवा, फटीग त्यांनी येतो. पण प्रेझेंटमध्ये राहिल्याने ती एनर्जी स्टोअर होते आणि तीच एनर्जी आपल्याला जे काही काम आपल्याला करायचंय त्याला लावता येते आणि आपण फुल ऑफ एनर्जी राहू शकतो आणि एज इज जस्ट अ नंबर. एनर्जी मॅटर्स अ लॉट. त्यामुळे तुमचं वय किती आहे याच्यावरती तुमची एनर्जी किती असायला पाहिजे असं काहीही नाहीये. तुमचं वय किती का असेना, एनर्जी राहणं, टिकणं, ती टिकू देणं ही केव्हा शक्य आहे? तर ती प्रेझेंटमध्ये असतानाच शक्य आहे. तुम्ही पास्टचा विचार करत राहिलात किंवा फ्युचरची चिंता करत राहिलात, तर ती एनर्जीला म्हणजे नळाला कशी गळती लागते की नाही? ती अशी एनर्जी गळूनच जाते. ते लिकेज आहे. ते लिकेज आहे. एकट टोले असं म्हणतो, की "अरे, त्या तुमच्या मेंदूला बसलेलं ते लिकेज आहे. ती किती घालवता एनर्जी त्याच्यावरती आणि त्याचा उपयोग काय?" तर काहीच नसतो. विचार करून प्रॉब्लेम सुटले असते ना, तर सगळ्यांनी विचारच करत बसले असते लोकं. विचार करून समस्या सुटत नाहीत. तुम्ही प्रेझेंटमध्ये जेव्हा सत्य उघड्या डोळ्यांनी पाहता, जेव्हा रिॲलिटीचा स्वीकार करता, जेव्हा रिॲलिटी ऑब्जेक्टिव्हली बघता, तेव्हा अनेक दरवाजे ओपन होतात. याच्यावरती विश्वास ठेवा आणि तेवढंच बघा. बाकीचं जाऊ दे, पास्ट गेला, फ्युचर येणार काय आहे माहिती नाहीये. आलेला दिवस आनंदात घालवला, तर आपल्या आयुष्याची माळ आपल्याला दिसायला लागेल
आणि ती माळ सुंदर आहे याच्यावरती आपला विश्वास बसायला लागेल. थोडेसे कॅरेक्टरिस्टिक्स सांगते आध्यात्मिकतेची. पहिली गोष्ट म्हणजे हे वैयक्तिक आहे. ज्याचं त्यांनी करायचं आहे. हां, त्यामुळे प्रत्येकाने आपापली आध्यात्मिकता कशी आहे, काय आहे याचा एक अभ्यास करावा, स्वतःचा अभ्यास करावा. प्रत्येकाची गती वेगवेगळी आहे. प्रत्येकाची पेस वेगवेगळी आहे. त्यामुळे अ, प्रत्येकाला खेचून आपल्या लाईनीत आणायचं काही कारण नाही. ज्याच्या त्याच्या गतीने ज्याला त्याला जाऊ देत. ॲट द एंड ऑफ द डे आपण खुश आहोत ना, हे बघणं महत्त्वाचं. ॲट द एंड ऑफ द डे आपण जे काही आज दिवसभरात केलंय, त्याच्यासाठी आपण समाधानी आहोत ना, एवढं बघायला पाहिजे. आणि तो जे तो माणूस जे ते बघेल कारण म्हणजे परत एकदा मी सांगते, की डिस्कनेक्ट अनुराधाताई? हो, माझा आवाज म्यूट हां. झाला. आता येतोय? हो, हो, हो. आता येतोय. हां. हां. प्रत्येकाची तेच जरा शिडी वर जाण्यासाठी परत एकदा सांगू? हो, परत एकदा. हां. तर मी ते जे स्पिरिच्युअलिटीचं पुस्तक वाचलं मी तुम्हाला सांगत होते सायकोथेरपी आणि स्पिरिच्युअलिटी. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की प्रत्येकाची वर जाण्याची शिडी वेगळी आहे. हां, तुम्ही तुमच्या शिडीवरती एखाद्या माणसाला, एखाद्या मुलाला घेऊन त्याच्याबरोबर ती शिडी चढायला लागाल, तर तो मुलगा अथवा तो माणूस पडला, तर तुम्ही पण पडणार आहात. तर प्रत्येकाने आपापल्या शिडीनुसार, आपापल्या पेसनुसार ती एक-एक पायरी पुढे जाणं जास्त महत्त्वाचं आहे. ॲट अ टाईम आपण एकच पाऊल चालू शकतो आणि त्या पावलाचं भान असणं, ही म्हणजे स्पिरिच्युअलिटी. ते भान असणं, ते भान न जाणं, बेभान न होणं म्हणजे ती स्पिरिच्युअलिटी असं आहे. दैनंदिन जीवन नाकारणं ही आध्यात्मिकता नाही. दैनंदिन जीवनात राहूनच आपण एक पावलांनी योग्य पद्धतीने प्रेझेंटमध्ये राहून पुढे जाणं म्हणजेच आध्यात्मिकता आहे. आणि खरं सांगायचं तर ते तुमच्यापेक्षा वेगळं नाहीच आहे. तुम्ही म्हणजेच ते अध्यात्म आहे. म्हणजे जसं एक मूर्तिकाराचं एक उदाहरण देतात ना, एक मूर्तिकार मूर्ती घडवत असतो, तर समोरचा माणूस म्हणतो, "काय सुंदर मूर्ती घडवली आहे हो तुम्ही." तर तो मूर्तिकार म्हणतो, "मी मूर्ती नाही घडवली. आजूबाजूचा दगड होता ना, तो मी काढला, मूर्ती तिथेच होती." तसंच आपलं पण आहे. अध्यात्म आपल्यातच आहे. आजूबाजूचा कचरा जरा बाजूला केला ना, तर ते असं छान वरती येईल. जसं ताक घुसळल्यावर लोणी वरती येतं, तसं तो आपला कचरा घुसळून बाजूला काढून टाकला, तर ते लोणी वरती दिसायला लागेल. तर ह्या सगळ्या याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. याच्या सगळ्या ह्या अ, वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. आणि हे जे काही मुद्दे सांगितले कारण त्याला काही टेक्निक नाहीये ना, की हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा. तुम्हाला जे छान वाटेल ते तुम्ही करा. छान वाटणं महत्वाचं. फील गुड फॅक्टरनीच म्हणजे फीलिंग बेटरकडनंच गेटिंग बेटरकडे आपण जातो. फक्त फीलिंग बेटरमध्ये अडकू नका. पुढे जायचा प्रयत्न करा, की गेटिंग बेटरकडे जाण्याचा प्रयत्न करा. छान वाटणं आणि छान होणं हे ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. नाहीतर फक्त छान वाटतंय, छान वाटतंय, छान वाटतंय मग अजून छान वाटायला पाहिजे म्हणून काहीतरी करणं, याच्यापेक्षा छान वाटण्या करून छान असण्याकडचा प्रवास आपण करायला पाहिजे, असं मला वाटतं. आणि हे सगळं अ, माझे विचार आहेत आणि हे सगळे तुटपुंजे असण्याची शक्यता आहे. या सगळ्या काय-काय काही वर्ष काम केल्यानंतर जे सुचलं, ते मी तुमच्यापाशी बोलले. त्यातलं जे योग्य वाटेल ते तुम्ही घ्या, अयोग्य वाटेल सोडून द्या. पण मला जे वाटलं ते मी बोलण्याचा प्रयत्न केला. आता मी इथे थांबते. तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. कुणाला काही अनुराधाताईंना विचारायचं असेल तर एक आपण 2-3 प्रश्न घेऊया. भयंकर जड बोलली बहुतेक. नाही, नाही. बोललात अगदी सोपं. हे त्यासाठी लोकं पण आमची जवळ-जवळ 27 म्हणजे 30 आकडा मगाशी दिसला होता. हां. हां. तुमच्या माहितीसाठी सांगते आम्ही प्रत्येक ही सभा हल्ली ऑनलाईन सुरू झाल्यापासून रेकॉर्डिंग करतो.
क्या बात आहे. बर हो. आणि आमच्या वेबसाईटवर टाकतो. ओ वा. बर बर त्यामुळे आता गेल्या 2 वर्षातल्या सगळ्या ऑनलाईन सब चॅनेलवर उपलब्ध आहेत. बर बर तो एक तंत्रज्ञानाचा आम्हाला म्हणजे उपाय आम्ही करत असलेला ऍब्सोल्युटली. हा हां. हो. ताई तुम्ही खूप छान बोललात. प्रश्न प्रश्न विचारायचा म्हणजे आधी ह्यातलं थोडस जरी काय आमच्यात शिरलं तर मी प्रश्न विचारू असं मला वाटतंय, कारण खूप छान बोललात आणि आय होप की इट अफेक्ट्स अस इन अ म्हणजे इट शुड अफेक्ट मी ॲट लीस्ट. येस, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि कुणी काही असं आता जसं म्हणाल्या तसं अजून कोणाला काही म्हणायचं असतं तरी सांगू शकता. मग आपण समारोपाकडे येऊया. आईला बोलायचंय माझ्या, 1 मिनिट. ती आहे. एक गोष्ट मला सांगायची आहे. 3 नाव माणसं. नाव अगोदर सांगाल जरा? नाव कमला कुलकर्णी. ओके. ओके. नमस्कार. नमस्कार. त्यांची स्टुडंटच आहे. माझं वय 80 वर्ष आहे. ओ बर बर. हा तर एक गोष्ट माझ्या मनात आली की मी तुम्हाला सांगते. हा 3 बोला ना. लोक आणि ती लोक दगड फोडण्याचं काम करत असतात. तर एकाला विचारतात की बाबा तू दगड का फोडतो, काय करणार, माझं नशीब खडतर म्हणून मला हे दगड फोडण्याचं काम आलं. हा हा दुसऱ्या माणसाला विचारतात, तो म्हणतो की अरे घरी बायका पोरं आहेत, त्यांची काळजी नको का करायला, माझ्याकडनं हे खूप काम चांगलं आलेलं आहे, मी करतो. हा तिसरा माणूस म्हणतो की माझ्याकडे किती छान काम केलंय, ईश्वराची पायरी मी तयार करतोय. हा हा जो तिघांच्यात फरक हा हा तुमच्या गोष्टींमध्ये स्पष्टपणे दिसून आला. थँक्यू. व्हेरी गुड. ते अवघड सोपे झाले रे, असं झालं ते. त्यामुळे त्यांना पटकन उदाहरण सुचलं छान. तुमच्या ना. याला बरोबर नेमकं असं समर्पक. समर्पक असं सुचलं आणि शेवटी हा अनुभवायचा विषय आहे. त्यामुळे हा प्रत्येकाने आपलं आपलं समजून घेऊन त्यात स्वतःला आणणं हाच असल्यामुळे प्रश्नापेक्षा मला वाटतं की आता सुरू होईल प्रक्रिया लोकांच्या वागण्यामध्ये थोडी थोडी, जे कोणी खूप सेन्सिबल आहेत किंवा ज्यांनी खरोखरच समरसतेने ऐकलेलं आहे, तर तो पहिला टप्पाच आधी तो तुम्ही सांगितल्याप्रमाणे अटेन्शन आणि याचं, तर ते बरेच जणांना त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. आणि बरेच जण आता नंतर ऐकतील. काही काही लोकांना वेळ ऑफ पिरियड असतो मग, आणि आता युट्यूब चॅनलवर येतं त्यामुळे काही विचार करतात आपण नंतर पाहू, असंही होतं थोडं, की प्रत्यक्ष हजर नाही राहता आलं तर. बरोबर बरोबर. त्यामुळे अनेक सांगायचंय अनुराधा ताई, मला एक सांगायचंय. हा हॅलो, हा ऐकताय? येत ऐकू? ओके. मी स्मिता भागवत बोलते. ओके, एक सेकंड सांगते. हो हो हो. असं आहे की पहिला अर्धा भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे असं म्हणणारे जे असतात ना, ते पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये नसतात कदाचित, असं वाटतं मला नेहमी. बरोबर ना? पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं पाहिजे, सगळं बरोबर आहे. पण कधी विचारते मी तुम्हाला, अर्धा पेला भरलेला आहे असं म्हणायचं की अर्धा पेला रिकामा आहे, तो सोडून द्यायचा आपण? ते सांगा मला. मला कळलं. अर्धा पेला भरलेला आहे आणि अर्धा पेला रिकामा आहे असं थोडंसं पाणी पिऊन मग बोलता का? चालेल चालेल. थोडंसं पाणी प्या. तोपर्यंत अजून कुणाला काही असेल तर बोलते. मग तुम्ही तुमच्या त्याच्याबरोबर आहे ना कोणी आणखीन आहे ना बरोबर? पाणी वगैरे पिऊ देत त्या. शांत होऊ देत. अर्धा पेला भरलेला आहे आणि अर्धा पेला रिकामा आहे असं म्हणतात ना, त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांची कमी असते, मला असं वाटतं, पॉवर. बरोबर का? अर्धा पेला भरलेला आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग मला वाटतं. त्या म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंगची पॉवर कमी असते असं. बरोबर बऱ्याच. बरोबर.
पण हे युनिव्हर्सल आहे. आपल्या निगेटिव्हिटीकडे पटकन अट्रॅक्ट होतो. आपण मुळात इरॅशनल माणसं आहोत. त्यामुळे पॉझिटिव्हिटीचं महत्व आहे. त्यामुळे आपल्याला निगेटिव्हिटी एकदा समजायला लागली ना, की आपण हळू-हळू पॉझिटिव्हिटीकडे डेफिनेटली जाऊ शकतो. बरोबर आहे. तर हां. आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे वगैरे सगळं ठीक आहे. पण ते कधी-कधी येतं ना असं मनात, की आपला मला पहिला रिकामा आहे. ते डोक्यात येतं आणि मग आपण बसतो वेड्यासारखे काहीतरी विचार करत असं होतं ना. बरोबर. ओके, ठीक आहे. बरोबर. थँक यू. ओके. काळजी घ्या. ओके. हो. अनुराधाताई, हां. इगो आणि सेल्फ कॉन्फिडन्स याच्यात फरक आहे का नाही? म्हणजे इगो, सुपर इगो नाही, इगो हो. आणखीन सेल्फ कॉन्फिडन्स हो. ह्याची बरोबरी आहे, होऊ शकते का? ॲक्चुअली इगोला बरेच वेळेला लोक सेल्फ कॉन्फिडन्स म्हणून धरतात, की जे की बरोबर नाहीये अजिबात. सेल्फ कॉन्फिडन्सनी कामं करत जाणं याच्यामध्ये आत्मप्रौढी बिलकुल नाहीये. हां, की हां. आपण कामं करत जातो याच्यामध्ये आत्मप्रौढी नाहीये आणि जसजशी कामं करतो तसतसा आणखीन काही करण्याचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आपला वाढतो. अहंकार आणि आत्मविश्वास यातला खूप मोठा फरक आहेच आहे हा, की अहंकारामध्ये मी नावाची गोष्ट आहे ना, की मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे असं झालं. अ, माझं दुःख, माझं वेदना, माझी सेल्फ पिटी, माझा आनंद, माझी मुलं, हे सगळं मीशी भोवती आहे ते. तिथे सेल्फ कॉन्फिडन्समध्ये आपला कामापुरता असतो तो आणि एक टप्प्याटप्प्यावर तो वाढत पण असतो आणि ती चांगली गोष्ट असते, ती पॉझिटिव्ह गोष्ट असते. त्यातनं बऱ्याच काही गोष्टी आपण करू शकतो, मिळवू शकतो आणि त्याच्यामध्ये मीचा पगडा नसतो आणि अहंकारामध्ये, इगोमध्ये फक्त मी आणि मी असतो आणि इगो हा आपल्या पास्टवर पोसलेला आहे. मी याव केलं, मी त्याव केलं, मला याव करायचं नाही तर त्याव करायचंय. असा हा सगळा पास्ट आणि फ्युचरवरती पोचला आहे. पण माझा कॉन्फिडन्स हा प्रेझेंटमध्ये असतो आणि त्या कॉन्फिडन्सनी मी एक पावलांनी पुढे जाऊ शकते. मग नुसतं प्रेझेंटमध्ये राहून आपण फ्युचर प्लॅनिंग करू शकत नाही ना. फ्युचर प्लॅन करणं हे चांगली गोष्ट आहे ना. फ्युचरची चिंता नाही करायची आहे. फ्युचर प्लॅन आपण करूच शकतो प्रेझेंटमध्ये. हां. नक्कीच करू शकतो, की माझ्या पैशाची तरतूद काय आहे, माझ्या हॉस्पिटलची काय आहे, मला काय करा, मला कुठे काय म्हणजे माझं हेल्थ बिल मी करू शकते. हे सगळं प्रेझेंटमध्येच करू शकतो. त्याचा भावनिक प्रश्न आपण तयार नाही करायचा आहे. थँक्यू सो मच. बरोबर. छान सांगितलं. थांबूया? हो. मी एक 2 मिनिटात आभार पण मानते. मित्रहो, गेले जवळ-जवळ तासभर आपण अनुराधा ताईंच्याकडून स्पिरिच्युअल वेलबिंग याबद्दल सगळं विश्लेषण ऐकलं. त्यांची मांडणी अगदी सोपी आणि सुंदर होती. मी फक्त थोडक्यात सांगते. त्यांनी 6 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला बोलले. त्या 6 मुद्द्यांची शीर्षकच सांगते. एक होतं सेल्फ अवेअरनेस, स्वतःविषयी जाणीव, जिथे सबकॉन्शियस वरून आपण जे ऑपरेट करतो, ते कॉन्शियस वरून ऑपरेट करावं, असा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता घटनेत अडकू नका, घटनेच्या पलीकडे जा. आणि इथे त्यांनी एक सुंदर शब्द वापरला, सायकॉलॉजिकल टाईम. आता प्रत्येकाने जर आपण ह्या सायकॉलॉजिकल टाईम आपला बघितला, तर खूप बरं होईल. तिसरा मुद्दा होता अर्थ शोधा. चौथा मुद्दा होता अटेंटिव्ह असणं, जिथे त्यांनी त्या पुस्तकाच्या झेरॉक्सचं वगैरे आपल्याला उदाहरण दिलं, की प्रत्येकाने झेरॉक्स कॉपी मागितली. तो मुद्दा. 5वा मुद्दा त्यांनी सांगितला, की एकसंध राहणं, इंटिग्रिटी. आणि 6वा मुद्दा अतिशय महत्वाचा जो स्पिरिच्युअलिटीचा त्यांना अपेक्षित आहे तो, वर्तमानात राहणं. आणि वर्तमानात राहणं इथे आत्ताच्या आशाताईंच्या प्रश्नाला त्यांनी सांगितलं तसं. फ्युचर प्लॅनिंग आपण करू शकतो. प्लॅन करणं वेगळं आणि त्या फ्युचरनी आपल्यावर आरूढ होणं हे वेगळं. हे मला वाटतं अनुराधाताईंनी स्पष्ट केलं. आणि एका स्पिरिच्युअली वेलबिंग असणाऱ्या माणसाचे कॅरेक्टरिस्टिक्स
त्यांनी आपल्याला सांगितले ते असे होते. खूप सुंदर ते 3 कॅरेक्टर्स त्यांनी सांगितले, की स्पिरिच्युअल वेलबिंग किंवा प्रत्येकाचं आध्यात्मिक स्वास्थ्य ही प्रत्येकाची पर्सनल अत्यंत वैयक्तिक बाब आहे आणि ती मिळवण्याची प्रत्येकाची गती वेगळी. कुणी कुठल्या पायरीवर असेल त्या बाबतीत ते. आणि तिसरं महत्वाचं त्यांनी सांगितलं होतं, की प्रत्येकाची शिडी वेगळी आहे. आणि इथे त्यांनी आपल्याला एक खूप छान सूचना दिली किंवा एक अलर्ट केलं, ते म्हणजे त्या आध्यात्मिक पातळीच्या शिडीवर चढताना जर कुणाला घेऊन चढलो आपण आणि ती व्यक्ती पडली, तर त्या सकट आपण पडू. मला असं वाटतं, की आध्यात्मिक स्वास्थ्य आज हे सारं ऐकल्यावर वाटलं, की आध्यात्मिक स्वास्थ्य किंवा स्पिरिच्युअल वेलबिंग हे त्या युरेका सारखं आहे. आपल्यात असलेलं खोल असलेला राजहंस शोधण्यासारखं आहे आणि तो त्या दिवशी सापडेल, त्या दिवशी आपल्याला खूप काही सापडल्यासारखं होईल. अनुराधाताई, तुम्ही खूप सुंदर विश्लेषण सुंदर दाखले देऊन केलं. आम्ही सारे जण हे आचरणात आणण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा आपण आमच्याकडे कधी बोलवलं तर नक्की याल. हं. हा स्नेह असाच राहू दे. ह्या आमच्या ऑनलाईन सभा यशस्वी करण्यासाठी अनेक हात याला सुद्धा लागतात. एक म्हणजे आमच्या श्यामलाताई शेंडे अमेरिकेतून दरवेळेला जॉइन होतात. केवढी मोठी प्रेरणा मिळते. सध्या श्यामलाताई शेंडे ह्या आमच्या अध्यक्ष आहेत. नंतर बाकी सगळ्या आम्ही कोर कमिटीत काम करणाऱ्या तर असतो. आमचे शुभार्थी शुभंकर आवर्जून ऐकतात आणि या प्रत्येक कार्यक्रमावरची ती मतं आमच्या त्या WhatsApp ग्रुपवर येतात. म्हणजे तिथली चर्चा खूप छान होते आणि पुन्हा एकदा अभिसरण होऊन दृढ होतो प्रत्येक भाषण. याच्यासाठी तंत्रसहाय्य किंवा एक आमचे होस्ट आहेत मीटिंग करणारे, ते मुंबईतून हे करतात, ऑपरेट करतात. त्यांचं नाव आहे डॉक्टर अतुल ठाकूर. आणि असे त्यांचं सहाय्य मिळतं आणि असे अनेक हात लागून ही ऑनलाईन सभा सुद्धा यशस्वी होते. त्या सगळ्यांचे मी आभार मानते. सर्व शुभार्थी शुभंकरांचे आभार मानते आणि अनुराधाताई तुम्ही इतकं मनापासून आणि तुम्ही एक साक्षात आम्हाला स्पिरिच्युअल वेलबिंगचं उदाहरण म्हणून समोर आलात. याचं कारण तुम्ही बोलताना अभिनिवेश नव्हता. ती जी एक त्रयस्थता तुम्हाला अभिप्रेत होती, ती आम्हाला तुमच्या बोलण्यातून दिसली. थँक त्यामुळे पीस फेलो, इंटरनॅशनल पीस फेलो ही खरंच सार्थपणे तुम्ही पेलताय. थँक यू सो मच. थँक यू सो मच. थँक यू.